सगळी तीर्थस्थानं बघा कुठे टेकडीवर, हम्म. डोंगरावर असे असतात. खरं. का? कारण की आपण जेवढ्या जास्तीत जास्त कष्टात असणार आहोत तितकं आपल्याला भगवंताची जास्त आठवण येणार आहे. आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा प्रेक्षक आहेत हे स्वामी भक्त आहेत, तर आता आम्हाला याच्यात जाणून घ्यायला आवडेल की तुमचा कर्दळीवन परिक्रमेचा एक्सपिरियन्स कसा होता. स्वामींचं तर आपण खूप भक्त आहोत आणि स्वामींनी बोलवलंय अशा पद्धतीने गेलो आणि मग त्याच्यानंतर कळालं की अरे बापरे, की 3 वर्षानंतर ते जंगल उघडणार होतं. 3 वर्षानंतर म्हटल्यावर असं छातीपर्यंतचं गवत वगैरे जंगलात सगळं होतं, तर ते अंग कापत होतं, म्हणजे रक्त येत होतं अक्षरशः, कपडे फाटत होते. ते आम्हाला नशिबाने ती गुहा तरी सापडली. ती पण अशी लपली गेलेली तरी सापडली, पण ती सापडून परत यायचा मार्ग काही सापडेना आणि आम्ही हरवलो आणि रात्र झाली, काळोख झाला आणि मग तर दिसायचं पण बंद झालं. स्वामींचा दावा करण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. मग स्वामींनी नर्मदा मैया ही शंकर भगवंतांच्या जेव्हा ते तपाला बसले होते त्यांच्या घामातनं निर्माण झालेली आहे. त्याचबरोबरीने ती तपोभूमी आहे. अनेक साधू संत योगी तिथे असं म्हणतात की कमंडलू अजून चिकटून आहेत, इतके तिथे महात्मे अजूनही तपश्चर्या करतायत आणि ते तपश्चर्या इतके वर्ष करतायत की त्यांचे काष्ठ झालेत, म्हणजे त्यांचे दगड झाले. तुम्हाला असे कुठले अनुभव किंवा अशा कुठल्या विभूती दिसल्या का की ज्या खूप तुम्हाला अनोख्या वाटल्या की हा असं जनरली नसू शकतं किंवा घडू नाही शकत. सियाराम बाबांविषयी तर बोलायलाच नको, ते तर भगवान हनुमान स्वरूपच होते. ते आम्ही एक संध्याकाळी पोचलो तिथे आणि ते दिवा लावत होते, म्हणजे हातात कुठलंही साधन नाही, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत, आणि त्यांचा दिवा लागला. म्हणजे इमॅजिन होत आहे का की त्यांनी बोट लावलं निरांजनाला आणि तिथे दिवा पेटला. अहंकार काय असतो आपल्याला, मी माझं तर जेव्हा सदाव्रत मागायला लागतं, सदाव्रत म्हणजे भिक्षा मागून खायचंय, तेव्हा तुम्हाला अहंकार बाळगता येतच नाही. आणि परिक्रमेत एखादा दिवस तरी हा 100% येतो की मागून खायला लागेल. 84 कोस परिक्रमा किंवा यात्रा काय असते, ही यात्रा कुठून असते, याचे काय नियम असतात. 84 कोसमध्ये आपण 84 योनींमधलं जे आपलं जन्म मृत्यूचं बंधन असतं ते तो सगळ्या पापांचा नाश होतो पावला गणी, आणि 84 योनीच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. असं म्हणतात सगळी पापं धुतली जातात ना, तसं सौख्य पण प्राप्त होतं. तिकडून आपण येतो ना तर आपल्यामध्ये बदल झालेलाच असतो. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणलं जातं, जेवढे काही महापुरुष होऊन गेले, महान ऋषी होऊन गेले, संत होऊन गेले किंवा देव होऊन गेले, मग त्याच्यामध्ये शंकर भगवान असतील, गणपती असतील, ब्रह्मदेव असतील, या सर्वांनी तपश्चर्येसाठी एक स्थान निवडलं ज्याला आपण नर्मदा मैया म्हणतो. तर या स्थानाचं महत्त्व काय आहे, नर्मदा परिक्रमा कशी केली पाहिजे, नर्मदा परिक्रमेचे अनुभव काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही एक पॉडकास्ट केलेला आहे. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ह्या पॉडकास्टची आतुरतेने वाट पाहत होतात, तोच आजचा पॉडकास्ट. त्याचसोबत आपल्याला सगळ्यांना श्रीकृष्ण हे भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करतात एवढं माहिती आहे, पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे श्रीकृष्ण लहान असताना त्यांनी केलेल्या क्रीडा, त्यांनी केलेल्या रासलीला याचे साक्ष देणाऱ्या नद्या असतील, गोवर्धन पर्वत असेल, त्याच्यानंतर वनं असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचसोबत त्या ठिकाणाची धूळ जी आहे तीसुद्धा पवित्र मानली जाते. ते म्हणजे ब्रज 84 कोस परिक्रमा. ही परिक्रमा केल्याने तुमचे कुठकुठले प्रश्न सुटू शकतात, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येऊ शकतात, या सगळ्याची उत्तरं आम्ही या पॉडकास्टमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट म्हणजे एक पर्वणीच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव, त्याची माहिती आणि त्याच्यासोबत ब्रज 84 कोस परिक्रमा ह्या विषयीची माहिती आजच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, पॉडकास्टला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हा पॉडकास्ट बघत असताना खाली तुम्हाला एक हाईपचं बटन जर आलं तर ते हाईपसुद्धा करा, म्हणजे आजचा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेत नाही, आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. 3, 2, 1 ॲक्शन.
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. तर स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत स्वातीताई. स्वातीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि या प्लॅटफॉर्मवर स्वीट टॉक्स पॉडकास्टमध्ये. आणि स्वातीताई ज्या आहेत ह्या पहिल्यांदा कॅमेरा फेस करत आहेत, त्यामुळे काय तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. जसं तुम्ही मला सांभाळून घेता तसं ताईंनासुद्धा सांभाळून घ्या. तर ताई, जे पहिल्यांदा तुम्हाला आज बघतायत पूर्ण आपण असं म्हणूया जगभरात, तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव स्वाती प्रभाकर रायकर. प्रभाकर रायकरांची मी मुलगी आहे. माझी ओळख अशी आहे की बेसिक मी कायम असं मानत आले की झाडाचं पानसुद्धा त्या परमात्म्याच्या इच्छेने हलतं व आणि त्यामुळे माझं जे काय आयुष्य आहे ते त्यांनी आखलेलं आहे. त्यांनी जसं मला जिथे नेलेलं आहे तिथे मी गेले बर आणि त्यांनी जसं माझ्याकडनं करून घेतले सेवा ती मी केली आहे. वा त्यामुळे मला माझं काही अस्तित्व नाही, जे काही आहे ते सगळं भगवंत आहे. वा कारण की माझी ओळख हे माझ्या देहाची ओळख असते की जे माझ्या देहाचं नाव आहे. पण त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो त्याने आखून दिलेल्या रस्त्यावरनंच आपण करत असतो. त्यामुळे मला फक्त त्याची एक सेविका एवढी एकच छोटीशी ओळख आहे. वा वा रूढार्थाने काय म्हणायचं झालं तर मग हा बिझनेस केला, ते केलं, त्याव ह्याव अशा गोष्टी असतात, पण हा हा त्या आपण सध्या बाजूला ठेवूया. अच्छा, तर सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला, ज्याच्यामध्ये आपण परिक्रमा, तुमचे विविध अनुभव हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि आपला जो आजचा पॉडकास्टमधला हायलाईटचा एक टॉपिक आहे, ज्याला आपण म्हटलं आहे की 84 कोस यात्रा. हो, तर याविषयी तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण सुरुवात अशा याने करूयात की तुमची अध्यात्माशी ओळख कशी काय झाली? कधीपासून तुम्ही अध्यात्मात आला किंवा साधना, उपासना करायला लागला? मला असं वाटतं की हा एक फ्लो आहे. बर म्हणजे असं काही अचानक आज उठले सकाळी आणि मी अध्यात्मात रमले हा हा असं काही होत नाही. मला वाटत नाही असं होत असेल. तर ही एक प्रोसेस आहे. जे आपल्या घरातनं आपल्याला संस्कार मिळतात, जे आपल्या आईवडिलांनी गुरुजनांशी भेटी घडवून दिलेल्या असतात. तर ही एक प्रोसेस आहे की जी लहानपणापासून संस्काराच्या रूपाने आपल्यावर होत राहतात आणि मग ती एक होत राहते. आता उदाहरणं द्यायचं झालं तर माझी आजी खूप धार्मिक होती. ती श्री दत्त असं लिखित नाम लिहायची आणि मग वा ते माझे वडील नरसोबाच्या वाडीला द्यायचे. किंवा माझे वडील आणि आई पण खूप धार्मिक होते. आमच्याकडे ज्ञानेश्वरी वाचली जायची रात्री झोपताना किंवा दासबोध वाचला जायचा. किंवा माझी आई म्हणजे ॲक्च्युली ती कारखानदार होती, बर बिझनेस वुमन होती. अरे वा तर तरी देखील ती मधून अधून सुट्टी घेऊन अ, गजानन महाराजांची पोथी वाचेल आणि आज्या शेजार पाजारच्या आज्यांना बोलवून त्यांच्यासाठी वाचन करेल वगैरे असं करणारी होती. किंवा बाबांनी आमच्या त्याच्यानंतर आमचे जे गुरु आहेत त्यांच्या आदेशानुसार मंदिर बांधलं गणपतीचं. तर ह्या सगळ्या होत जाणाऱ्या प्रोसेस आहेत. आता समजा आमच्या स्वामीजींनी मी 9वीत असताना मला ध्यान दीक्षा दिली बर किंवा ते आले होते इथे आणि मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं ध्यान दीक्षा घेतली. कोणी कोणी चालू ठेवलं ध्यान, कोणी कोणी बंद केलं. कारण की लहान वय असतं किंवा प्रत्येकाला ध्यान जमतंच असं नाही. तर आता मला कळलंय की त्यांनी अबीज ध्यान आम्हाला दिलं होतं. ध्यान म्हणजे की ज्याच्यामध्ये आपण 2 आज्ञाचक्र भुवयांच्या वगैरे. मध्ये आज्ञाचक्र असतं, तिथे आपण ध्यान लावतो बर आणि कॉन्सन्ट्रेशन करतो. त्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो तो आपला अनुभव. बर म्हणजे आम्ही इतकं लहान होतो की कंटाळा यायचा ना. मग ते म्हणायचे चुपचाप बैठो, ध्यान बिन कुछ नहीं, सिर्फ 45 मिनिट्स बैठने की पहिले प्रॅक्टिस करो. हा हे मी आत्ता का सांगते की लहान मुलं जे आई वडील म्हणतात की अचानक बिघडली, तर ती अचानक नसतात बिघडत. आपण लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार केले खरंच. तर कमी होते चान्सेस बिघडण्याचे. तर म्हणजे त्यांना तेव्हा त्या वयात काही नाही कळालं तर नुसतं बसवून ठेवलं तरी त्यांना नंतर मग कळेल की ध्यान काय आहे वगैरे. जसं आम्हाला कळालं थोड्या वर्षांनंतर.
बर. तर ती अशी एक प्रोसेस होत गेली. हम्म. 9वीत असताना मी गगनगिरी महाराजांना आईवडिलांनी नेलं होतं, तर अरे वा. त्यांच्या पाया पडता आलं, त्यांचे आशीर्वाद घेता आले. हम्म. किंवा विज्ञानानंद महाराज, त्यांच्या एक आम्ही लहान असताना 7वी-8वीत असताना काहीतरी युवकांच्या क्रांती दिशा म्हणून होतं. बर. तर मग एक वेगळा प्रॉस्पेक्टिव्ह धर्माविषयीचा, हम्म. विज्ञानाच्या प्रॉस्पेक्टिव्हमधनं आपला धर्म, वा. असं एक ऐकायला मिळालं. म्हणजे सत्संग कायम होत राहिले, हम्म. तर ते कानावर पडत राहिले, कुठेतरी आत झिरपत राहिलं. वा. त्यामुळे असं तशी सुरुवात तुमची असं झाली. सुरुवात कुठून नाही झाली, अशी सगळी आयुष्यभरात थोडं थोडं थोडं, म्हणजे असं म्हणतात ना की थेंबे थेंबे, तळे तसं साचत. थेंबे थेंबे अजून सुद्धा साचतंय, भरपूर रिकाम आहे अजून, हा हा. गाडगं ओके. होईल. आता तुम्ही उल्लेख केला स्वामीजी, हम्म. तर कोण आहेत स्वामीजी? आम्हाला थोडं त्यांच्याविषयी सांगा. श्री 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 शिवबाला योगी महाराज म्हणून आदिवर पुपेटाला त्यांचा जन्म झाला. बर. आणि गोदावरी नदीच्या तीरावर खेळत असताना त्यांना एक रुद्राक्षाचा फळामधनं ओंकार ध्वनी आला आणि त्यांना बर. दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर ते तपश्चर्याला बसले, ध्यानाला बसले. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की ते 12 वर्षापेक्षा जास्त ध्यानात होते. बर. आणि म्हणजे अगदी त्यांच्या वारुळं वगैरे जमा होण्या इतकं ते ध्यानात होते. हम्म. तर पण त्यांना जेव्हा म्हणजे आपण दर्शनांना जातो किंवा त्यांचं जेव्हा आपण ध्यानदीक्षा द्यायचे, ते त्यांचं एक खूप खूप सुंदर गोष्ट काय होती माहिती आहे, की ते म्हणायचे इन स्पाईट ऑफ एनी कास्ट ऑर रिलिजन. हा हा. म्हणजे कोणी हिंदू नाही, मुस्लिम नाही, शीख ख्रिश्चन नाही, नाही. काही नाही, सगळे सनातन आहे. बर. आणि त्यातल्या त्यात स्त्री नाही, पुरुष नाही, काही नाही, ध्यान सगळ्यांनी करायचं, अरे वा. असं त्यांची शिकवण होती. म्हणजे हा. ध्यान करण्यासाठी धर्म बिर्म काही आड येत नाही, सगळ्यांनी ध्यान केलं तर त्याचा फायदा त्यांना होतोच. बर. आणि ते ध्यान दीक्षा द्यायचे. द्यायचे. त्यांचे म्हणजे आता त्यांचे जे डिओटीज होते, त्यांनी ज्यांना दिले ते हम्म. खूप, जेव्हा मोठा मॉब असतो तेव्हा ते डिओटीज द्यायचे, बर. पण ध्यान दीक्षा देणे हे मेन आहे त्यांचं. आणि आता ते नाही आहेत या जगात, पण आदिवर पुपेटाला किंवा बँगलोरला किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा काही ठिकाणी, आणि डेहराडूनला, दिल्लीला, बऱ्याच ठिकाणी त्यांचे आश्रम अजूनही आहेत आणि अजूनही ध्यानदीक्षे दिली जाते. आणि महाशिवरात्रीला त्यांचं जेव्हा प्रयाण झालं, देह सोडला जेव्हा त्यांनी, तेव्हा मार्च 28 तारखेला, जानेवारी 28ला त्यांचा वाढदिवस असायचा. ओके. तेव्हा असे उत्सव असतात. किंवा मग रोज अन्नदानाचे वगैरे गोष्टी असतात. शंकराचं मंदिर, विष्णूचं मंदिर वगैरे असे त्यांच्या आश्रमांमध्ये तिन्ही ब्रह्मा विष्णू महेशांची मंदिरं वगैरे बँगलोरच्या आश्रमात आहेत. असं सगळं आहे त्यांची माहिती. बर. त्याचप्रमाणे 4-5 वर्षापासून गीता परिवारात सेवा देण्याची संधी मिळाली. आणि मग ऋषिकेशच्या शिबिरामध्ये स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांकडनं मंत्र दीक्षा मिळण्याचा योग आला. बर. चला आता आपल्या मेन विषयाकडे येऊयात, परिक्रमा. सगळ्यात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याच यात्रा असतात, जसं आपण अष्टविनायक यात्रा म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा असतात. तर यात्रा आणि परिक्रमा यातलं काय एक थोडक्यात आम्हाला फरक सांगा. काय आहे की यात्रा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपण एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी जातो, म्हणजे गंतव्य, जे आपलं एक, म्हणजे आता मी इथून तिकडे जाणार आहे आणि ते आपलं ध्येय असतं. गंतव्य हे आपलं ध्येय आहे. बरोबर. पण जेव्हा परिक्रमा असते ना, तेव्हा आपण, आपला जो प्रवास असतो ती आपली तपश्चर्या असते. बर. म्हणजे कुठे जात नसतो आपण, एक इथे गेल्यावर संपणार नसतं आपलं. आपला जो प्रवास असतो तो अखंड आपण नामस्मरणामध्ये आणि तपश्चर्येमध्ये घालवायचा असतो. आणि येणाऱ्या सगळ्या गोष्टी, एक ते स्वामीजी देख लेंगे होतं ना, ते इतकं मनावर कोरलं गेलं ना, त्याच्यानंतर असं कधीही वाटलं नाही की आपण काय करणार आहे. सगळी ती एक ईशशक्तीच करणार आहे. बर. आणि ते
ते करणार आहेत म्हणजे ते चांगलंच करणार आहेत ना. वा. त्याच्यामुळे शंका घ्यायला वावच नाही उरत. हां हां हां. आणखीन एक असं पण वाटलं जेव्हा कधी दुःखी प्रसंग आले, तुकाराम महाराजांचं वाक्य म्हणजे की बाबा रे तू मला बरं करतोयस की दुःख देतोयस, हां. कारण की तू दुःख देशील तितकं मी तुझ्याजवळ येणार आहे ना. अच्छा. वा. म्हणजे ह्या सगळ्या संसारातनं मन उडून जाईल ह्याची तू बरोबर काळजी घेतोयस, त्यामुळे मी तुझ्याकडेच येणार. वा. तर परिक्रमा म्हणजे आपण जेव्हा प्रवास करताना कायम ईशस्तवन करत राहतो, अनुष्ठानामध्ये असतो. हम्म, हम्म, हम्म. प्रत्येक एक तर मग सांगू का तुम्हाला हां हां. की आपला जो सनातन धर्म आहे ना त्याच्यामध्ये आपण पंचमहाभूतांची पूजा सांगितली. हो. सगळ्या पंचमहाभूतांना आपण पुजतो. हम्म. अगदी आपण झाडांना पुजतो, आपण प्राण्यांना पुजतो, हां. म्हणजे आपण निसर्गाला पुजतो. बरोबर. तर आपल्याकडे निसर्गाच्या आपण आपला देह सुद्धा काय आहे पंचमहाभूतांनीच बनलेला आहे ना. हम्म, हम्म. म्हणजे जे स्थूल आहेत हाडं वगैरे ते पृथ्वी तत्व आहे, श्वास आहे हम्म. आपला तो वायू तत्व आहे, जे छिद्र आहेत रंध्र आहेत ते आकाश आहे, हम्म. आप तेज तेज हां श्रीकृष्णाने म्हटलेलंच आहे वैश्वानर अग्नी म्हणून मी सगळ्यांच्या पोटात अन्नपचनाचं काम करणारे अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. म्हणजे चारही हे गीतेत म्हटलंय, चारही प्रकारचे तुम्ही अन्न सेवन कराल ते पचवायला मी आतमध्ये बसलोय वैश्वानर अग्नी म्हणून, म्हणजे अग्नितत्व आहे. तर अशा पद्धतीने आपण जर पंचमहाभूतांनीच बनलेलो आहे तर जास्तीत जास्त आपण जेव्हा निसर्गाच्या सगळी तीर्थस्थानं बघा कुठे टेकडीवर डोंगरावर असे असतात का, कारण की तिथे आपण आपल्या पायानेच जावं आणि जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जावं. आपण जेवढ्या जास्तीत जास्त कष्टात असणार आहोत तितकं आपल्याला भगवंताची जास्त आठवण येणार आहे. वा. सर्व आता बघा सगळ्या नद्यांना आपल्याकडे पवित्र स्थान दिलेलं आहे, म्हणजे जीवन आहे पाणी हे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा एक पवित्र प्रत्येक नदीचं एक वेगवेगळं महत्व आहे. म्हणजे आता गंगा असेल, गंगा मैया शंकराच्या जटेतनं आली आहे, तर नर्मदा मैया आहे ती शंकराच्या जेव्हा तपाला बसले होते तेव्हा त्याच्या घामातनं निर्माण झाली आहे, म्हणून रेवा पण आहे ती. तर त्या पद्धतीने यमुनेला भक्तीचं स्वरूप आहे, कारण यमुना माता हे भक्तीचं स्वरूप आपण मानतो. बरोबर. प्रत्येक नदीला सरस्वती नदीला ज्ञानाचं स्वरूप मानलं जातं. असं प्रत्येक नदीला त्याचं त्याचं तिचं तिचं प्रत्येकीचं आपलं आपलं महत्व आहे. बरोबर. तर शेवटी आपल्या पूर्वजांना काय वाटलं की आपण जास्तीत जास्त निसर्गाजवळ जावं. तर थोडक्यात काय मला म्हणायचं आहे की आपण जेव्हा कोणत्याही यात्रेला जातो तेव्हा आता समजा आपण एखाद्या अष्टविनायक यात्रेला गेलो तर आपल्याला एक एक गणपतीचं स्थान मिळणारे आपण त्याला नमस्कार करणार आहोत. पण जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करतो किंवा 84 कोस परिक्रमा करतो, आता 84 कोसमध्ये ब्रज भूमीला आपण परिक्रमा घालतो. त्या ब्रजभूमीमध्ये श्रीकृष्णाच्या लीला आहेत किंवा राधाराणी बरोबरच्या त्याच्या रासलीला आहेत, किंवा दाऊ भैयांचं आणि त्यांचं कसं रिलेशन होतं, आई वडिलांशी कसं रिलेशन होतं, ह्या सर्व गोष्टी. म्हणजे आता त्यांच्या आई वडिलांनी म्हटलं की मला सगळ्या धामांच्या यात्रा घडवा, तर श्रीकृष्ण म्हणाले यात्रा घडवायला जायची जरूर नाही, मी सगळ्या तीर्थांना इथे बोलवून घेतो. मग तिथे सगळ्या तीर्थांचं आपल्याला दर्शन होतं 84 कोसमध्ये. एक तर अशी मान्यता पण आहे की 84 कोसमध्ये आपण 84 योनींमधलं जे आपलं जन्म मृत्यूचं बंधन असतं ते तुटतं, सगळ्या पापांचा नाश होतो पावला पावला गणी, आणि 84 योनीच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे मोक्ष प्राप्त होते. तर हेच आहे नर्मदा परिक्रमेचं. नर्मदा परिक्रमेत काय होतं
की आपण नर्मदा मैयाची परिक्रमा जेव्हा करतो तेव्हा पहिल्यांदा दक्षिण तटावरनं, मग समुद्रातनं आपण येतो, मग उत्तर तटावरनं करतो. ह्या सगळ्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भरपूर ऋषी मुनी योगी सगळ्यांची मंदिरं आहेत. हो. पण ते जे स्थान आहे तिथे मला एवढं प्रचंड ध्यान लागलं. बर. कारण काय आहे, मी म्हणते तसं की किती साऱ्या तपस्थली आहेत आणि त्या प्रत्येक तपस्थलीमध्ये अपेक्षित असं असतं की जेव्हा आपण परिक्रमा करतोय एक तर किनाऱ्यानी करावी. बर. ती कष्टदायक आहे. कधी वाळू असते, वाळूत खूप पाय रुततात, कधी जंगल असतं, कधी डोंगर असतात, कधी सगळं एका दिवशीच लागतं. कधी कधी असं होतं की आज मी नदी क्रॉस करून आले तर मला डोंगर लागला, मग डोंगरानंतर जंगल लागलं, असं सगळं एका दिवशी सुद्धा होतं. पण ते सगळं करून घ्यायला मैया आहे, त्यामुळे त्याचा काही आपल्याला त्रास होत नाही. तर ताई, आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या परिक्रमा केलेल्या आहेत? सुदैवाने मी कुठली परिक्रमा नाही केली, कारण की मी काहीच नाही केलं, माझ्याकडनं करून घेतलं गेलंय. बर. खरं सांगू का, जेव्हा कुरवपूरला मी पहिल्यांदा गेले तेव्हा मला माहितीच नव्हतं की, म्हणजे ट्रेनमध्ये चढताना आम्हाला माहिती नव्हतं की कुरवपूरला जाणार आहे, दत्तांचं दर्शन होणार आहे. आम्ही निघालो होतो स्वामीजींच्याकडे आदिवरपू पेठाला आणि ट्रेनमध्ये दत्त महाराजांनी अशी काही लीला घडवून आणली की आम्ही कुरवपूरचं दर्शन घेतलं, तिथे याग केला, पालखीला बाबांनी मी आणि वडील माझे होतो, बाबांच्या खांद्यावरनं पालखीचा योग आला आणि म्हणजे खूप सुंदर दिवस गेले. आणि त्याच्यानंतर आम्हाला परत कसं जायचं आदिवरपू पेठाला हाही प्रश्न सुटला की फोन आला की त्या साईडने एक कोणीतरी येणार आहे, तर तुम्ही त्यांच्या कारमधनं या. तर इतकी दत्त महाराजांनी आमची तिथे सोय पण केली. अगदी आम्हाला ट्रेनमध्ये बसताना माहितीही नव्हतं आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन त्यांनी घडवून आणलं. तर कुठल्या ना कुठल्या रूपाने भगवंतानी माझ्याकडनं करून घेतलं. आता मी कर्दळीवन परिक्रमा केली आहे, किंवा मी केली नाहीये, माझ्याकडनं स्वामींनी करून घेतली. गिरनार स्वर्गारोहिणी किंवा कुरवपूर वगैरेची दर्शनं किंवा काय चारधाम यात्रा किंवा वैष्णवदेवी आणि अमरनाथ किंवा जे काय नर्मदा परिक्रमा, आता मी 84 कोस परिक्रमा केली नव्याने, किंवा पंचप्रयाग केलं, किंवा ते काय व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड साहेबा. म्हणजे आता साधारणपणे मी 5 वेळा तरी बद्रीनाथला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या हिमालयात फिरण्यासाठी गेली. तर स्वर्गारोहिणी परिक्रमा असं नाही म्हणता येणार, यात्रा म्हणता येईल त्याला, पण त्याच्यामध्ये खूप सारे तीर्थ लागतात. जसं परिक्रमेत आपल्याला तीर्थ लागतात आणि आपण सातत्याने नामस्मरण करतो, ते स्वर्गारोहिणीमध्ये पण सातत्याने नामस्मरण आणि अनेक तीर्थ लागणे, असं काही तीर्थ, चक्रतीर्थ, सहस्त्रधारा वगैरे सारखी लागतात. म्हणजे अशा टाईपचं बरंच काहीतरी घडवून आणलं गेलं माझ्या आयुष्यात भगवंतानी. मला मी नको नको म्हणताना, त्यामुळे मी म्हटलं की मी काही नाही केलेलं आहे, भगवंतानी करून घेतलेलं आहे, असं सगळं. आता ताई, कसं आहे, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा प्रेक्षक आहेत हे स्वामी भक्त आहेत, दत्तभक्ती करतात. तर आता आम्हाला ह्याच्यात जाणून घ्यायला आवडेल की तुमचा कर्दळीवन परिक्रमेचा एक्सपिरियन्स कसा होता पहिले, त्याच्यानंतर ह्याचे काही नियम असतात का, किंवा कोणीही कर्दळीवनची यात्रा किंवा परिक्रमा करू शकतं का? कर्दळीवनाच्या बाबतीतलं तर खूप म्हणजे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे असं म्हणता येऊ शकतं. पण स्वामींनीच आम्हाला तरुण नेण्याचं काम ते नेहमीच करत असतात त्या पद्धतीने. पण मला वाटत नाही सध्या ती परिक्रमा चालू आहे. म्हणजे काय कोण करू शकतं वगैरे म्हणालात, त्याचं मी आधी थोडं सांगितलं की सध्या ती चालू आहे की नाही मला माहिती नाही, बहुतेक नसावी.
तेलंगणा झाल्यानंतर ते काहीतरी झालं त्यांचं. हम्म. तर माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की कर्दळीवन परिक्रमेसाठी मी नाव दिलंय, तुला द्यायचं तर दे. आणि मग मी नाव दिलं. हम्म. आणि 3 वर्षानंतर ते जंगल उघडणार होतं. हा. म्हणजे हे सगळं आम्हाला माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही नाव दिलं, आम्ही आपलं गेलो नेहमीसारखं. स्वामींचं तर आपण खूप भक्त आहोत करतोच. आणि स्वामींनी बोलवलंय अशा पद्धतीने गेलो. आणि मग त्याच्यानंतर कळालं की अरे बापरे, की 3 वर्षानंतर हे उघडणार आहे पहिल्यांदी वगैरे हा. वगैरे. ती 3 वर्षानंतर म्हटल्यावर असं छातीपर्यंतचं गवत वगैरे जंगलात सगळं होतं. हम्म. पण आधी एंटर कसं करायचं, कारण की ते जे आदिवासी तिथे राहणारे होते त्यांनी आम्हाला अडवलं, बर. जायचं नाही जंगलात असं सांगितलं. तर आम्ही म्हटलं की आमच्याकडे पोलीस परमिशन, म्हणजे जे कोणी आम्हाला घेऊन जाणार हा. होते त्यांनी म्हटलं की पोलीस परमिशन आहे, ह्यामुळे त्यामुळे त्या पोलीस यायला तयार नाहीत. म्हणजे परमिशन आहे पण ते आम्हाला प्रोटेक्ट करायला यायला तयार नाहीत. तर आम्ही म्हटलं आमचे देव आहेत आत वगैरे वगैरे. ते म्हणाले आमच्या देवाने सांगितलं की नाही पाठवायचं वगैरे. बापरे. अशी गडबड. मग आम्ही तिथे घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा पारायणालाच बसलो. म्हणजे कंटिन्यू आवर्तनं, पारायण म्हणून नाही, आवर्तनाला बसलो. मग कंटिन्यू आवर्तनं करत होतो. काही माणसं त्यांच्याशी निगोशिएट करत होती. ज्यांना ती भाषा येत होती त्यातला एक माणूस आमच्यामध्ये होता सुदैवाने, म्हणजे स्वामींच्याच कृपेने. कारण त्यांची भाषा येणारा माणूस असणं अवघड आहे. तर कारण आम्ही महाराष्ट्रातनं गेलो होतो आणि त्यांची भाषा येणं अशक्य होतं. तर एक माणूस होता स्वामींनी पाठवलेला. त्यामुळे मग तो त्यांच्याशी निगोशिएट करत होता, आम्ही इथे आवर्तनं करत होतो. असं करता करता शेवटी त्यांना आमची दया आली. स्वामींनी त्यांना बुद्धी दिली म्हणा. आम्ही आत गेलो. पण तो इतका उशीर झाला होता की आम्ही गुफेचं दर्शन घेऊन, एकतर जाताना ते एवढं मोठं म्हटलं मगाशी 3 वर्षानंतरचं, तर ते अंग कापत होतं, म्हणजे रक्त येत होतं अक्षरशः, कपडे फाटत होते वगैरे वगैरे. असं काय हातातल्या वस्तूंनी ते खालती पाडवून असं कसं तरी आम्ही गेलो. पण गुहेचं दर्शन घेऊन येईस तोपर्यंत खूप उशीर झाला आणि काळोख झाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे कोण आमचे लीडर होते ते रस्ता विसरले, हरवलो आम्ही. कारण की कसं असतं, नेहमी आपण जंगलात गेलो तर पाऊल वाट झालेली असते लोक जाऊन जाऊन. जेव्हा 3 वर्षांनी उघडतं तेव्हा वाटच नसते. खरंय. तर आम्हाला नशिबाने ती गुहा तरी सापडली. ती पण अशी भरपूर लपली गेलेली तरी सापडली. पण ती सापडून परत यायचा मार्ग काही सापडेना आणि आम्ही हरवलो. आणि रात्र झाली, काळोख झाला आणि मग तर दिसायचं पण बंद झालं. आणि काही सुविधा नावाची वस्तू नाहीच ना. आता कसं काय करायचं, मॅप वगैरे चालत नव्हतं कारण फोनला रेंज नव्हती. कोणी फोन करून मदतही मागवू शकत नव्हतं. स्वामींचा दावा करण्याविषयी दुसरं काही पर्याय नाही. मग स्वामींनीच त्या आदिवासींना बुद्धी दिली आणि आम्ही इतके का नाही आलो तोपर्यंत आम्हाला असे काही आवाज यायला लागले होते की जे भयंकर होते. कारण ती जंगल होतं, वन्य प्राण्यांचा आवाज तर येणार रात्र झाल्यावर. मग त्या आदिवासींनाच दया आली, म्हणजे त्यांना स्वामींनी बुद्धी दिली आणि मग ते खूप रात्री उशिरानंतर आम्हाला शोधायला बाहेर पडले. आणि मग त्यांनी कसंबसं करून आम्हाला शोधलं आणि आम्हाला बाहेर काढलं. आश्चर्य वाटेल, जी माणसं भांडत होती अगदी हाणामाऱ्यांच्या पर्यंत, त्यांनी आमच्यासाठी जेवण तयार केलं होतं. जेव्हा माणसं आम्हाला शोधायला गेली तेव्हा त्यांनी इथे आमच्यासाठी जेवण तयार केलं. म्हणजे स्वामी कोणाला कशी किती बुद्धी देतील की आपली लेकरं अडकली आहेत, त्यांना नक्की भूक लागली असेल तर स्वामींना त्याची काळजी. आणि मग त्यांनी आम्हाला जेवायला वगैरे घातलं. अर्थात आम्हाला नंतरच्या दिवशी आमच्या गाड्या पकडायच्या होत्या, ट्रेन, त्याची खूप धावपळ झाली. पण हे सगळं खूप सुंदर झालं आणि तो एक्सपिरियन्स एक कधी न विसरणारा मिळाला की अर्थात, म्हणजे केवढी कृपा होऊ शकते स्वामींची. हे खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. अशक्य ही शक्य करतील. खऱ्या अर्थाने अशक्य ही शक्य झालं होतं ते. त्यानंतर उरलेल्या सगळ्या यात्रा बंद झाल्या, म्हणजे त्यानंतरच्या यात्रा झाल्या नाही. दुर्दैवाने ज्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं आणि मी पहिल्या यात्रेत गेले
तिने शेवटच्या यात्रेत नाव दिलं होतं, त्यामुळे तिला नाही मिळालं. सॉरी ग. वा. पण तुझ्यामुळे माझं झालं, हम्म. असं आहे. असं. ओके. तर अगदी डोळ्यात पाणी येणारं होतं ते. हम्म. खूप स्वामींची Experience. कृपा झाली. आता त्याचसोबत जसं आपण आता कर्दळी वनाची यात्रा म्हणलो, त्याप्रमाणे लोकांना खूप क्युरिओसिटी असते, ती म्हणजे नर्मदा परिक्रमेची. नर्मदा परिक्रमेचे सुद्धा वेगवेगळे नियम, त्याच्यानंतर जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतं, त्यामध्ये पांढरे कपडे घालणं, किंवा आपण ऑफ द कॅमेरा मगाशी बोलत असताना काहीही करत असताना काहीतरी तुम्ही सांगितलं होतं, हम्म. 3दा टाळ्या वाजवायच्या आणि अच्छा. मग आवाहन करायचं का हम्म. काहीतरी. सो हे आम्हाला पूर्णपणे सांगा, नियम काय असतात, किती दिवस लागतात नर्मदा परिक्रमा करायला, आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली मी जे तुमचे दत्तभक्त असतील तर हम्म. त्यांच्यासाठी म्हणते की, बर. कारण की खूप आनंद दिलाय मला. बर. म्हणजे ती पण एक खूप अनोखी परिक्रमा होती. ती 5च दिवस असते हम्म. आणि ती पण करावी लोकांनी. ओके. म्हणजे खूप छान अनुभव मिळणार आहे. कारण गिरीशिखरावर तर जातात बरेच जण, हम्म. त्याचा पण अनुभव असतोच. बरोबर. आणि जे तुमच्यासारखे स्ट्रॉंग असतील, म्हणजे फिजिकली हा हा. स्ट्रॉंग असण्याची गरज आहे, कारण ती हिमालयातली आहे म्हणून. बर. बद्रीनाथच्या पुढे असते ती. ओके. 15,000 फुटावर, म्हणजे समुद्र पातळीपासून 15,000 फुटावर सत्तोपंत तलाव आहे वरती. ब्रह्मा विष्णू महेशांचा त्रिकोणी तलाव आहे तो. ब्रह्मा हा. विष्णू महेशांचं तिथे अस्तित्व आहे. हम्म. आणि 15,000 समुद्र पातळीपासून 15,000 फूट फुटावर उंच. उंच ते जगातलं काहीच आहेत तेवढे एवढ्या हम्म. उंचीवर तलाव. हम्म. तर ते एक आहे. ओके. तर आणि पांडव जेव्हा द्रौपदी सकट स्वर्गाला चालले होते, हो तर हो हो. तो रस्ता आहे तो. अच्छा. तर त्याच्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. बर. तर ज्यांना शक्य असेल, म्हणजे फिजिकली फिटनेसची जरूर आहे तिथे, हम्म. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी ते पण केलं तर आनंदाचीच गोष्ट आहे. वा. परिक्रमेविषयी विचारत होतात. नर्मदा परिक्रमा हो. खूपच लोकांनी करतात आजकाल, खूप लोक करतात. हम्म. आणि महाराष्ट्रातली खूप लोक तिथे सेवेला पण जातात, सेवा करतात. तर नर्मदा परिक्रमेचे काही नियम आहेत. हम्म. तर पहिला नियम म्हणजे पांढरे कपडे घालायचे. हा सोपा नियम आहे. हम्म. त्याच्यानंतर सुरुवात कशी करतो आपण, तर पहिल्यांदा आपण म्हणजे अमरकंटकपासून पण करतात किंवा ओंकारेश्वरपासून पण करतात. मी ओंकारेश्वरपासून केली. बर. किंवा मध्य प्रदेशामधनं ती वाहते मैया. हम्म. तर काही लोक त्यांच्या गावापासूनच चालायला सुरुवात करतात. अच्छा. म्हणजे तिथून उचलतात परिक्रमा, तिथेच पूजा करून तिथूनच बर. उचलतात. पण कुठूनही उचलली ना तरी ओंकारेश्वरला येऊन जल वाहणे हम्म. हे महत्त्वाचं आहे. बर. तर त्यामुळे ते करावंच लागतं. ओके. त्या पद्धतीने ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं. मांधाता पर्वत आहे तिथे. हम्म. तर मांधाताची प्रदक्षिणा आपल्याला पहिल्यांदा करायला लागते. त्याचा आशीर्वाद घ्यायला लागतो बर. की आमची परिक्रमा व्यवस्थित होऊन दे, असं म्हणून. आणि तिथे जल वाहून त्याच्यानंतर आपण परिक्रमेची पूजा करतो. बर. कन्यापूजन करतो. हम्म. कन्यापूजनासाठी आम्ही इथून काही वस्तू घेऊन गेलो होतो. म्हणजे जसं आपण सौभाग्यवान म्हणतो तसं 11 हा. प्रकारच्या मुलींना देण्याच्या वस्तू आम्ही घेऊन गेलो होतो. हम्म. आणि मग कन्यापूजन, कन्याभोजन असं सगळं करून त्यांना त्या वस्तू वाटून त्याच्यानंतर मग पूजा केली दुसऱ्या दिवशी. मैयाची पूजा हम्म. आणि परिक्रमा उचलणे असं म्हणतात. बर. की संकल्प घ्यायचा असतो हा हा हा. की आम्ही परिक्रमा, म्हणजे प्रत्येकजण आपला आपला वेगळा वेगळा संकल्प घेतो. हम्म. तर त्या पद्धतीने संकल्प घ्यायचा असतो. कमंडलू आपल्या हातात लागतं. बर. म्हणजे आपलं कमंडलूसारखं कमंडलू जे हम्म. पूर्वापार असतं तसं नाही वापरत आपण. हम्म. साधी आपली जी दुधाची किटली असते किंवा तेलाची किटली असते तशी किटली आणि त्याच्यात एक ग्लास बर. पाण्याचा असं आपण वापरतो. ती किटली आपल्याला, ते पाणी आपल्याला भरपूर कामांसाठी उपयोगाला येतं.
अगदी आपल्याला अगदी त्याच्याने अंघोळ करायची असेल तर, किंवा आपण पिण्यासाठी सुद्धा, किंवा आपल्याला ते काही गोष्ट शिजवायला चुकून लागली तर तरी सुद्धा. त्याच्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडतं. थाळी, हम्म. ताटली वगैरे आपलं पात्र आपण घेऊन प्रवास करायचा असतो. बर. दिवा लावतो आपण. रोज आपल्याला आरती, पूजा, नर्मदाष्टक म्हणायचं असतं, तर त्यासाठी आपण दिवे म्हणजे निरांजने, वाती, भिजवलेल्या वाती वगैरे असं आपण घेऊन जात असतो. बर. एक लाठी आपल्या हातात असणं गरजेचं असतं, अच्छा. कारण की कुठल्या प्रकारचा रस्ता असतो आपल्याला माहिती नाही. तर त्यामुळे आपल्याकडे लाठी असणं अत्यावश्यक असतं. ओके. चिखल असला तरी आपल्याला ते चाचपडून बघायला लागतं हां, की बाबा रवून. पाय जाणार नाही ना आत, पाय ठेवायला काही आहे का, असं म्हणून. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नर्मदा मैया. नर्मदा मैया म्हणजे काय, आपल्याकडे घेऊन फिरायचं म्हणजे एक छोटी बाटली असते, त्याच्यामध्ये आपण नर्मदा मैया भरून घेतो बर. आणि ती कॅरी करणं, उजव्या हाताला ती ठेवणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे ती बरं. उजव्याच हातात ठेवायची. उजव्या हातात नाही, म्हणजे उजव्या साईडला बाजूला. असायला लागते. म्हणजे ती एक झोळीसारखी पिशवी वगैरे आपण घेऊ शकतो, जे पूजेचं सामान त्याच्यामध्ये आपण घेऊ. बर. आपल्याला येत नसेल तर पुस्तक घ्यायला लागतं. ते नर्मदाष्टक. एक प्रतिमा छोटीशी, छोटा फोटो म्हणा किंवा छोटी प्रतिमा म्हणा नर्मदा मैयाची, ती आपण एक कॅरी करतो. बर. अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी घेतो आणि बर. कमीत कमी सामान, कारण की आपल्याला पूर्ण परिक्रमा होईपर्यंत ते सामान व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला थंडी असली तर स्वेटर वगैरे, स्लिपिंग बॅग लागत असली तर स्लिपिंग बॅग, किंवा एक शीट असते एक पातळ. योगा मॅट वगैरे नक्की घ्यायचं नाही, कारण की योगा मॅट खूप जड असतं, किंवा आपण नेलं नसलं तर काही आश्रमांमध्ये आपल्याला दिलं पण जातं. अरे वा. बर. तर ते एक शीट आणि अगदी 2 किंवा 3 कपडे, की जे आपण धुवून वापरू. पण आपण जास्ती कपडे कॅरी नाही करायचे, वजन झालं तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि ते पांढरेच असले पाहिजेत. हां, आणि ते टिकवायचं आहे पांढरेपणा, हे पण आहे, कारण खूप जणांचा टिकत नाही. पण तिथल्या लोकांनी मला असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या लोकांचा टिकतो बरं का, वा. असं. ते महाराष्ट्रातले लोक थोडी स्वच्छता प्रिय आहेत. तर त्या पद्धतीने ही मजेची गोष्ट वेगळी आहे. पण अशा पद्धतीने मग आपली परिक्रमा सुरू होते. एक तर माझी परिक्रमा आहे ना, ती मी एकटीने केली असं मी म्हणणार नाही. माझ्याबरोबर माझी नर्मदा मैया होती. मी आणि माझ्या नर्मदा मैयानी केली. पण मला नव्हती करायची आणि तिने मला उचलून घेऊन गेली होती नर्मदा मैया, अगदी जबरदस्तीने घरातनं. त्यामुळे तिने माझे खूप प्रचंड लाड केले आणि तिने मला आणून सोडलं. इतकं सोपी झाली माझी परिक्रमा. आता हा प्रवास सांगावा मला. अच्छा, हा प्रवास खूपच थ्रिलिंग होता, कारण की माझ्या म्हणजे काही 3 जण माझ्या ओळखीचे चालले होते आणि त्यांनी म्हटलं की, म्हणजे माझ्या मैत्रिणींनी केली होती गाडीनी परिक्रमा, तर तिला पायी करायची होती, म्हणून ती, तिचा मुलगा आणि काही गृहस्थ चालले होते. आणि मी म्हटलं मला जमणार नाही. मला एकतर माझा एक काही वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झाला. अच्छा. तर म्हणजे ते इथे सांगायला नको खरं, पण तरी का सांगतेय, वेगळ्या कारणासाठी. त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या बरगड्या तुटल्यात, कॉलर बोन तुटलंय, इथे पण मार आहे, मागे जे फर्याचं हाड म्हणतात ते पण तुटले. सांगण्याचा उद्देश काय की मला सामान उचलणं अशक्य, कारण स्वर्गारोहिणी वगैरे मी सगळ्या परिक्रमा जेव्हा केल्या तेव्हा ते पोर्टर असायचे सामान उचलायला. तर त्याच्यामुळे मला सामान उचलायला लागलं नव्हतं, मला फक्त फिजिकली चालायचंय. त्याला काही, आणि पाण्याच्या बाटली वगैरे इतकं सामान थोडं मी कॅरी करू शकत होते, पण मला सामान वगैरे उचलून नव्हतं शक्य, फिजिकली अशक्य. त्यामुळे मला नव्हतं करायचं, म्हणजे मला भीती होती की मला जमणारच नाही आणि मला असं सगळं नदीत आंघोळ बिंघोळ नाही, असं सगळं असं गडबडी होत्या माझ्या. मेंटल ब्लॉक्स ज्याला मी म्हणू शकते, ते होते खूप सारे. तरी पण काहीतरी घडलं असं की तात्काळ रिझर्वेशन माझ्याकडनं मैयानी करून घेतलं. ते लोक 7 तारखेला जाणार होते, 6 तारखेला मग तात्काळ रिझर्वेशन केलं माझ्या त्या मैत्रिणीने आणि मला
उचलून घेऊन गेली. बर. आणि जेव्हा तिथे गेल्यावर एक गजानन महाराजांचा आश्रम आहे. बर. तर त्या आश्रमामध्ये 3 दिवस राहण्याची सुविधा असते, पहिल्यांदी आणि आल्यानंतर. अच्छा. कारण आल्यानंतर सुद्धा आपल्याला कन्याभोजन, पूजन, परत एकदा नर्मदा पूजन वगैरे ह्या सगळं करावं. गोष्टी करायच्या असतात. तर बरं. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी ते जायचे आणि यायचे असे 3-3 दिवस ठेवलेत. त्यामध्ये लोक एक्सपिरियन्स सांगतात आलेले, की कोणी म्हणतं की मी इथपर्यंत चिखलात बुडलो होतो आणि मग कसं कोणी आलं आणि मला वाचवलं, नाही तर मी तर शक्यच नव्हतं, माझं रामनाम होणार होतं वगैरे. कोणी अजून वेगळं काहीतरी म्हणतं, कोणी खूप भयंकर भयंकर एक्सपिरियन्स लोक सांगतात. ते ऐकल्यानंतर माझ्या जे गृहस्थ होते ते घाबरून म्हणाले की मला हे जमणार नाहीये, मला हे मांधाताच पर्वताची पण परिक्रमा मी बोटीने करतो आणि बास झाले, मी जातो घरी. त्याच्यानंतर मग आमची परिक्रमा उचलून पहिला जो दिवस होता तो जंगलातला होता आणि आम्ही जंगलात चुकलो. चकवा लागल्यासारखं आम्ही एकाच जागेवर गोल 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 फिरत राहिलो. आणि मग आम्हाला एक म्हशी दिसल्यावर आम्हाला फार आनंद झाला. आता म्हशी पाळणारा पण दिसेल, मग आम्हाला रस्ता मिळेल. तर असं काही झालं नाही. म्हशी आल्या आणि गेल्या त्यांच्या एकट्या. तर त्या कुठे जात आहेत त्या पण कळालं नाही, की बाबा त्यांच्या मागे तरी जावं. आणि आम्हाला ते रात्र झाली, अगदी काळोखात एकमेकांना दिसेन असं झालं, तरीही रस्ता सापडे नाही. हा पहिल्या दिवशीचा अनुभव. आणि मला तर माहितीच नव्हतं काहीच. मी पूर्णपणे त्याच्या आधी मी काही व्हिडिओज बघितले नव्हते का, पुस्तकं वाचली नव्हती का, काहीच नव्हतं माझं. म्हणजे अगदी पोरी पाटी. आणि त्या मैत्रिणींनी गाडीने केली, तिला माहिती आहे अशा भरोशावर मी. आणि ह्याच्यात मग कसं जायचं पुढे माहिती नाही. पण मग मैयाचा धावा केल्यावर ती मदत पाठवते. तसं मदत आली आणि त्यांनी आम्हाला मौनी बाबांच्या आश्रमात नेलं. मग तिथे गेल्या गेल्या त्या दोघं मायलेक म्हणाले आम्ही घरी चाललो, हे काही झेपणार नाही. बापरे. मग मी एकटीच उरले. म्हणजे मैयानी मला आणण्यासाठी त्यांना पोचवायला पाठवलं होतं. तर मग पुढे खडा पहाड होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी खडा पहाड. तर मग खडा पहाड क्रॉस करायचं कसं, तर मग एक स्वामीजी होते तिथून निघालेले. ते म्हणाले की मैं सिर्फ आपको खडा पहाड, ते आणि त्यांचे 3 शिष्य, मैं सिर्फ आपको खडा पहाड़ है वो क्रॉस करने तक आपके साथ रहूं, बाकी का आप देख लेना. तसं तर तसं चला. मग तिथून पुढे खडा पहाडवरनं ते त्यांच्या रस्त्याने गेले. खडा पहाड आमचा झाला चांगला क्रॉस. खूपच तो अवघड असतो म्हणून त्याला खडा पहाड म्हटलंय. एकदम असा सरळ तर नाही, त्या असा सरळ डोंगर आहे, त्याच्यातनं आपल्याला असं जायचंय. अच्छा, असं. बर. तर त्यामुळे ते थोडं अवघड होतं. पण मला माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग घेतल्यामुळे ते सोपं गेलं. मग पुढे गेलो आणि मग पुढे एका आश्रमात थांबलो. त्या आश्रमात त्यांनी कंपल्सरी थांबवून घेतलं 3 दिवस. मग त्यांनी पुरणपोळ्या करायला सांगितल्या, खाकरे करायला सांगितले, असं सगळं. पाऊस पण पडत होता. मग ते म्हणाले की अभी कोई तो आने दो तब म्हणजे कन्या भोजन होतं त्यांचं एक पौर्णिमेला 150 कन्यांचं. ते म्हणाले पौर्णिमे के दिन कन्या भोजन होने के बाद जा. ते थांबवून का ठेवलं होतं त्यांनी, मला असं बऱ्याच ठिकाणी अनुभव यायचा की मी एकटी होते तर खूप सारे जण काळजी करायचे की एकटी पुढे नको जाऊ बाई. जंगल असलं ना पुढे तर नेहमीच काळजी करायची की बाबा आगे मत जाना, जंगल में अकेली नाही, कोणीतरी येऊ देत परिक्रमावासी, त्याच्यानंतरच जा. साधं असेल तेव्हा मी ऐकायची नाही, मी जायची पुढे. कारण की असं सगळ्यांकडेच 3-3 दिवस थांबलं तर आपली परिक्रमा कधी व्हायची. तर त्याच्यामुळे मग असं करता करता खूप तिने मला कौतुक लाड 4 महिन्यात झाली ती. तुम्ही म्हणला होतात किती महिने लागतात, तर प्रत्येकाला वेगवेगळे महिने लागतात. का? कारण की प्रत्येकाचा स्पीड आणि कोण किती ग्रुपनी चालतंय. एकटं चाललं तिथे एक म्हणच आहे, एक निरंकारी, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुखी, असं तिथे म्हणतातच. कारण की एकट्यानेच खरी तर परिक्रमा करायची आहे. आता लोक जातात ग्रुपनी,
पण ना परिक्रमा हे तप आहे. हां. कारण की नर्मदा मैया ही शंकर भगवंतांच्या जेव्हा ते तपाला बसले होते त्यांच्या घामातनं निर्माण झालेली आहे. हम्म. त्याला त्यामुळे तिला रेवा पण म्हणतात. हो. तर ती तपोभूमी आहे. म्हणजे एक तर तपासाठी ती तपातनं निर्माण झालेली, तपात असताना आलेल्या घामातनं. हम्म. त्याचबरोबरीने ती तपोभूमी आहे अनेक साधू संत योगी देव आणि पशु पक्षी सगळ्यांची. बर. त्यामुळे ती तपोभूमी असल्यामुळे तिथे असं म्हणतात की कमंडलूला कमंडलू अजून चिकटून आहेत. इतके तिथे महात्मे अजूनही तपश्चर्या करतायत आणि ते तपश्चर्या इतके वर्ष करतायत की त्यांचे काष्ठ झालेत, म्हणजे त्यांचे दगड झालेत. बर. तर त्यामुळे तुम्ही मगाशी मला जे म्हटलात की जेव्हा आपल्याला आपले प्रातर्विधी करायला लागतात कधी कधी रस्त्यावर, कारण की म्हणजे जंगलांमध्ये वगैरे, कारण खूप आता आश्रम झालेले आहेत बर. आणि खूप सुविधा आहेत, पण कधी आपल्याला काय शरीर धर्म आहे, कधी काही तर मग आम्हाला गुरुजींनी सांगितलं होतं की 3 टाळ्या वाजवायच्या, जिथे आपण आहोत तिथे जागृती आणायची बर. आणि तिथे माफी मागायची की शरीर धर्म आहे, आम्हाला करायला लागणार आहे, पण इथे जर कोणाची तपस्थली असेल किंवा कोणी तपाला बसलंय आणि ते माझ्या नजरेला दिसत नाही, कारण आपल्याला नजरेला न दिसणारे खूप आत्मे तिथे आहेत. बर. तर त्यामुळे दिसत नाहीये, तर कोणाला माझ्यामुळे काही त्रास झाला तर पहिल्यांदाच मी माफी मागते, पण हे काम मला करायला पाहिजे असं म्हणून मग आपण ते करायचंय. तर अशा पद्धतीने आपण तिथे म्हणजे सातत्याने एकतर नामस्मरण, मैयाच्या नावाशिवाय दुसरं काही नाही. अर्थात काय आहे की हा विषयांतर होईल थोडंसं, पण मैयाच्या नावाव्यतिरिक्त काही लोक स्वतःच्या वेगवेगळ्या ज्यांना मानतात त्यांची नावं घेतात. पण ते त्यांचं आहे. आता ह्याच्यामध्ये पण 2 मतांतर आहेत की एकांनी मला म्हटलं असं की हे बघ, आता तुझ्या घरी कोणीतरी पाहुणा आला आणि सातत्याने तो असं म्हणायला लागला की तुझ्या शेजारचं घर किती छान आहे, तुझ्या शेजारच्यानी मला हे केलं, तुझ्या शेजारच्यानी ते केलं, तर त्या घरातल्या यजमानाला किती बरं वाटेल बरं की तुम्ही नर्मदाच्या किनाऱ्यावर चालताय, नर्मदा मैयाच्या कुशीत तुम्ही आहात आणि तुम्ही सातत्याने दुसऱ्याच कोणाचं तरी गुणगान गात राहिलात, तर तिला किती बरं वाटेल. पण ठीक आहे, हा मतांचा भाग आहे. ज्याला जे नामस्मरण करायचंय शेवट, कारण की श्रीकृष्णांनी म्हटलंय की म्हणजे आपण म्हणतोच एको देव केशवा, श्रीकृष्णांनी म्हटलंय तुम्हाला कोणतेही वाटेल ते आवडीचे देव घ्या, ते शेवट येऊन मलाच मिळणार आहे, भक्तीत पोचते. तर त्यामुळे नामस्मरणात राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, सातत्याने. असं म्हटलं जातं, एका ठिकाणी मी वाचलं म्हणजे परिक्रमेदरम्यान की सहस्त्र कोटी गायत्री मंत्राचं पुण्य आपल्याला आपण पूर्ण परिक्रमेमध्ये नर्मदे हर म्हटल्यावर लागतं. तर अशा पद्धतीने मग मैया आपल्याला खूप लाड करते, दर्शन देते. ताई, आता नर्मदा परिक्रमेविषयी तुम्ही एवढी माहिती आम्हाला सांगताय, तर अर्थातच हा प्रश्न येतो मनामध्ये की परिक्रमा चालू असताना अनेक विभूती, जसं तुम्ही सांगितलं होतं की ऋषीमुनी तिथे कमंडलू ठेवून नंतर त्यांचं दगडांमध्ये पण रूपांतर झालेलं आहे. सो त्याप्रमाणे तुम्हाला असे कुठले अनुभव किंवा अशा कुठल्या विभूती दिसल्या का की ज्या खूप तुम्हाला अनोख्या वाटल्या की हा असं जनरली नसू शकतं किंवा घडू नाही शकत? हो ना, म्हणजे काय, आता इतकी सारी तिथे आश्रम आहेत आणि इतके सगळे स्वामी आहेत, त्यांनी तपश्चर्या केलेल्या आहेत, म्हणजे जे दिसत नाहीत ते वेगळे आणि जे दिसतात ते पण वेगळे. तर खूप सारे, म्हणजे आता एक महाराजांना मी भेटले, बालयोगी महाराज म्हणले त्यांना, तर त्यांनी फक्त बेलाचं पान खाऊन तपश्चर्या केली होती, फक्त बेलाचं पान खाऊन जगत होते. तर म्हणजे हे खूप आश्चर्य वाटलं मला. आणि एक महाराज होते, ते त्यांच्या आश्रमातली सगळी प्रकारची कामं करत होते. गार्डनिंग करताना म्हणजे आम्ही आत जाताना गार्डनिंग करत होते, आम्हाला वाटलं पण नाही की हे इथले महाराज आहेत.
आणि ते 108 वर्षाचे होते. बापरे! म्हणजे हं. एवढा धक्का बसला ना, की ते आणि असे वाटत होतं 50 वगैरे वर्षाचे असतील फार तर फार. हां, हां, हां. इतकं म्हणजे त्यांची एन्थुसियाझम आणि सगळं असं होतं. हं, हं. किंवा सियाराम बाबांविषयी तर बोलायलाच नको. ते तर भगवान हनुमान स्वरूपच होते ते. हां. हनुमान स्वरूपच म्हटलं जायचं त्यांना. हं, हं. तर ते ते आम्ही एक संध्याकाळी पोहोचलो तिथे आणि ते दिवा लावत होते. म्हणजे ओके. ते जे बसायचे बैठकीच्या समोर त्यांचं एक छोटंसं मंदिर सारखं होतं, ते झाड होतं. ते त्याला प्रदक्षिणा घालून तिथे दिवा लावण्यासाठी म्हणजे हे नंतर कळालं. पहिल्यांदा गेल्या-गेल्या सगळेजण उभे होते. आम्ही पण उभं राहिलो. हां. हातात कुठलंही साधन नाही. तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत आणि त्यांचा दिवा लागला. म्हणजे बापरे! इमॅजिन होतंय का, की त्यांनी बोट लावलं निरांजनाला हां, हां. आणि तिथे दिवा पेटला. देवाला. बापरे! तर म्हणजे त्यांना हनुमान स्वरूपच म्हणायचे. तर अशा असे कि कित्येक म्हणजे आता तुम्ही विचार करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळे वेगवेगळ्या आपण आश्रमामध्ये असतो आणि हं, हं. प्रत्येक आश्रमामध्ये आपण सत्संग करतो किंवा हो. चालताना सुद्धा, की वरती एक तीर्थस्थळी आहे असं म्हटलं तर आपण किनाऱ्यावरनं वरती जातो 4 किलोमीटर, 2 किलोमीटर जे काय असेल तिथे तीर्थस्थळीला दर्शन घेऊन तिथे बाबाजी असले तर कित्येक ठिकाणी माझं असं तिथे म्हणजे मला भगवंताच्या कृपेने जमिनीमधल्या वेव्ह म्हटलं हो, हो. व्हायब्रेशन्स जाणवतात. तर किती ठिकाणी मला ते एवढे प्रचंड जाणवायचे, की तिथे माझी समाधीला म्हणजे ध्यान लागून जायचं. हां. असे किती सारे ठिकाणं होती. कारण ओके. तपोभूमीच आहे ना ती. तर खरं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आणि महाराज आणि त्यांचा सत्संग हे हं. म्हणजे वर्णनातीत आहे. आता किती साऱ्या जणांनी ज्यांनी अलाऊ केलं त्यांचे मी व्हिडिओ पण काढले त्यांच्या सत्संगाचे. बरं. काही जणांनी म्हणलं, की "ते यंत्र पहिलं फेका. त्याच्याशिवाय बोलणार नाही." हां, हां, हां. मग त्यावेळेला त्यांचा त्यांची व्हिडिओ नाही आज्ञा. काढता आला. पण मला कुठे प्रसिद्ध नव्हतं करायचं हे त्याच्यामुळे मी ते माझ्या पुरेसं मी त्यांना म्हणायचे, "अहो, खूप जणांना भेटल्यानंतर तुमच्याविषयी विसरीन ना, हं, म्हणून मी व्हिडिओ काढते." हां. काही-काही हो म्हणायचे. ओके. पण खूप छान म्हणजे एवढी ग्रेट विभूती भेटत गेले. अनुभवायला मिळाले. हो, ओके. म्हणजे वर्णनातीत आहे ते. हं, हं. रात्र संपेल. ओके. आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतंत, की तुम्हाला परिक्रमेला 4 महिने लागले. हं, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की मी परिक्रमा करायला लागलोय. मी परिक्रमा करतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी इमर्जन्सी आली, कुठल्याही प्रकारची, हॉस्पिटल किंवा अशा पद्धतीचं. तर तुम्ही तुमची परिक्रमा स्थगित करू शकता का? हां. तर अ, कसं आहे, की ह्याच्याबद्दल मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगू शकते. ओके. जेव्हा आपण मैयाच्या ज्या तटावरून सुरुवात करतो त्याच तटावर असतो. म्हणजे आपण जेव्हा अ, समुद्र नावेने ओलांडायला लागतो, तर हं, तो हं. ओलांडून आपण दुसऱ्या तटावर जोपर्यंत जात नाही, हं, हं. तोपर्यंत जर अशा पद्धतीची काही इमर्जन्सी आली, हं, हं. तर आपण अशी एक सुविधा आहे, म्हणजे थोरा मोठ्यांनी सांगितलेली हं, हं, हं. आहे, की जी आपण मैया आपल्याबरोबर वागवतोय, हो, हो. ती त्या आश्रमात ठेवायची बरं. आणि त्याच्यानंतर आपली जी काही इमर्जन्सी आहे, हं, ती हं. जर निपटवून आपण येऊ शकलो. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं घडलं, की शूलपाणीच्या जंगलात कुठेही रेंज नव्हती. मी आता सेवेला गेले तेव्हा ऐकलं, की सगळीकडे खूप रस्ते झालेत वगैरे, हं. वगैरे. हं. मी परिक्रमा केली तेव्हा रस्ते नव्हते. बरं. तर डोंगरावरती टॉपवर गेल्यानंतर माझा फोन वाजला. कारण कुठेच रेंज नव्हती, तर एरोप्लेन मोडवर टाकायचं त्या दिवशी विसरले. बरं. आणि एकदम टॉपवर गेल्यावर फोन वाजला हं. आणि माझ्या भावाचा फोन आला गदगदत्या आवाजामध्ये, की वडील माझे खूप जास्त सीरियस आहेत. म्हणजे हं, हं, हं. काहीही होऊ शकतंय, कधीही होऊ शकतंय. हं. तर तू ताबडतोब ये. तर एक तर फोन अलाउड नाहीये परिक्रमेमध्ये. हं. तर माझा फोन नेहमी बंद असायचा. त्याच दिवशी कसा तो राहिला. हां. आणि मग त्याच्यानंतर रात्री माझ्या मिस्टरांचा पण फोन आला.
ते म्हणाले की मी इथे आहे, तू काय काळजी करू नको, तू तुझी परिक्रमा पूर्ण कर. हम्म. ह्या सगळ्यामध्ये आश्रमात फोन आल्यामुळे शेजारी पाजारी जे होते आणि शूलपाणी जंगलात मी म्हणलं तसं स्वामी लोक खूप कटाक्षाने जंगलात एकट्याने नाही चालायचं हे सांगतात आणि ते बरोबर परिक्रमावासी आल्याशिवाय पाठवत नाहीत. तर काही जे होते माझ्याबरोबरचे परिक्रमावासी, त्याच्यातला एक ज्ञानी माणूस होता, त्याच्या 3री-4थी परिक्रमा होती आणि त्याच्या अनेक ज्ञानी माणसांशी ओळखी पण होत्या. मग त्यांनी फोन केले आणि विचारलं की असं असं ह्या ताईंना फोन आलाय, तर ह्यांनी काय करायचं. मी म्हटलं की मी मैयाला प्रार्थना केली आहे की ते चांगले राहू देत आणि मी माझी परिक्रमा पुढे करते, माझ्या मिस्टरांनी तसं सांगितलं. तर मग सगळ्यांनी खूप चर्चा झाली ज्ञानी लोकांची आणि मग त्यांनी असं सांगितलं की जर का समजा त्यांचं तिथे बरं वाईट झालं तरी तुला ह्याच आश्रमात राहायला लागेल 15 दिवस. कारण सुतक असताना तुला परिक्रमा म्हणजे मैयाला शिवता येणार नाही. आणि त्याच्यानंतर जर का समजा म्हणजे चांगले झाले तर आनंदाचीच गोष्ट आहे. बरोबर. पण त्यांनी मोठ्या मोठ्या म्हणजे रामदास स्वामी, तुकाराम महाराजांसारखी उदाहरणं देऊन मला सांगितलं की ते सुद्धा त्यांच्या आईवडिलांच्या शेवटच्या क्षणाला त्यांच्या आईवडिलांजवळ होते. तर त्यामुळे आपण तर सामान्य जन आहोत, तर आपल्याला असलंच पाहिजे. आईवडील हे पहिलं कर्तव्य आहे, परिक्रमा कितीही महत्वाची असली तरी. आणि खूप डोळ्यात अश्रू दाटलेले असताना असं ठरलं की ठीक आहे, मग आता सोमा महाराज म्हणून थोडं पुढे जाऊन एक आश्रम होता, त्या आश्रमात मी माझी मैया ठेवायची आणि परत येऊन तिथून सुरू करायची परिक्रमा. तर मग मी तिथे परिक्रमा म्हणजे सोमा महाराजांपर्यंत पोचले. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की पैसे न्यायचे नसतात बरोबर, तर रिटर्न यायला पैसे नव्हते. तर ठीक आहे, मैया सगळी सोय करते, कोणीतरी मदत केली. मी नंतर जीपे केले ती गोष्ट वेगळी, पण त्या क्षणाला कोणीतरी मदत केली. सोमा महाराजांच्या इथून सुद्धा मला एवढी मदत मिळाली की एकांची कार चालली होती, तर त्यांनी मला त्या कारमधनं बसून माझा उपवास सोडायचा होता, तर ती पण मैयाने काळजी घेतली की त्या माणसानी त्याच्या घरी कळवून ठेवलं होतं की ह्या बाईंचा उपवास आहे आणि मी गाडीत बसवतोय, तर एसटी स्टँडवर डब्बा घेऊन या. तर मला डब्बा आला. म्हणजे मैया केवढी काळजी घेते, त्याला काही लिमिट नाही. तर महत्त्वशीर गोष्ट काय आहे की तिथे जर आपण ठेवली तर सोमा महाराज म्हणाले मला जाताना की नक्की येणार ना, कारण ह्या बाटल्या दिसत आहेत ना, 3-3 वर्ष 7-7 वर्ष झाली तरी लोक आलेली नाही आहेत. बापरे. पण ना अनुष्ठानात राहावं लागतं. आपण जाऊन परत एकदा लक्झरियस लाईफ जगलो तर काही उपयोग नाही. अनुष्ठान काय आहे तर खालती जमिनीवर झोपायचं, खुर्च्यांवर बसायचं नाही, आपलं सात्विक अन्न जेवायचं, सकाळ दुपार संध्याकाळ जे काय आपलं जी वेळ ठरली, सूर्यास्ताची वेळ, सूर्योदयाची वेळ, तर नर्मदा मैयाची पूजा करून आरती, नर्मदाष्टक हे सगळं करायचं. समोर आहे मैया असं गृहीत धरून हे सगळं वागायचं. आपण जसं इतर आश्रमात राहिलो आहे असं समजून राहायचं. जरी घरी गेलो असलो तरी गृहस्थाश्रमात नाही राहायचं, कारण आपण जेव्हा परिक्रमेत असतो तेव्हा संन्यास आश्रमात असतो. तर आपण संन्यास आश्रमातच राहायचं. अशा पद्धतीने अनुष्ठानामध्ये आणि सातत्याने आपण घरी असून सुद्धा आपण नामजप करू शकतो. जसं आपण चालतोय तसं आपण नामजप करतोय, तसं आपण घरी जाऊन सुद्धा नामजप आपला सोडायचा नाही, कंटिन्युअस मनामध्ये असायला पाहिजे. हे सगळं अनुष्ठानाचं गोष्टी आहेत, त्या आपण चालूच ठेवायच्या. आपण परिक्रमेत आहोत असं मनाने परिक्रमेत राहायचं आणि तिकडे यायचं. सुदैवाने मैयानी माझं ऐकलं. माझ्या वडिलांची तब्येत म्हणजे ते आज जातील का असं जी होती गोष्ट, ते ठणठणीत आणि आज तागायत ठणठणीत आहे. तर म्हणजे ते थोडे बरे झाले, त्यांचं ऑक्सिजन वगैरे काढलं. मग मी परत एकदा परिक्रमेत गेले आणि माझी उर्वरित परिक्रमा पूर्ण केली. तर तसं करायला हवं. म्हणजे मला एक मैया आहेत, मैया बाबाजी ज्यांना म्हणतात, नाव नाही घेत परत एकदा, तर त्यांनी म्हटलं की तुझी परिक्रमा सगळ्यात कठीण आहे. म्हणजे हे जमलं तुला ते खूप मोठं जमलंय. कारण काय की परत एकदा आपण तिथे खूप हार्डशिपमध्ये आहोत, परिक्रमेमध्ये खूप हार्डशिपमध्ये असतो.
पण आपण परत एकदा लक्झरी लाईफमध्ये येऊन देखील त्या हार्डशिपमध्ये परत जाणं जायचं. हे ह्याच्यासाठी challenging आहे. गरज आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने मनापासून करण्याची. खरं. तर ते मैयानी करून घेतलं, त्याच्याबद्दल तिचे खूप खूप आभार आहेत. बापरे! म्हणजे खरंच हा एक खडतर प्रवास आहे आणि जसं तुम्ही ऑफ द कॅमेरा सांगत होतात, की ही परिक्रमा किंवा नर्मदा परिक्रमा ह्याच्यासाठी करतात, की आपला अहंकार जो आहे तो पूर्णपणे नष्ट व्हावा अशा एका भावनेने. अ, ताई सुरुवातीला परिक्रमेच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं होतं, की आपल्यासोबत नर्मदा मैया पण असते एका बाटलीमध्ये आणि ती उजव्या बाजूलाच ठेवायची असते. तर मग आता ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर या पाण्याचं काय करायचं असतं? हां, आधी मी थोडंसं सांगते. नर्मदा म्हणजे नराचा मद हरणारी ती नर्मदा, म्हणजे हां. अहंकार हरणारी. अहंकार काय असतो आपल्याला, मी, माझं, माझं. तर जेव्हा सदाव्रत मागायला लागतं, सदाव्रत म्हणजे भिक्षा. भिक्षा मागून खायचंय, तेव्हा तुम्हाला अहंकार बाळगता येतच नाही. आणि परिक्रमेत एखादा दिवस तरी हा 100% येतो. म्हणजे आजकाल खूप सारे आश्रम झालेत आणि खूप साऱ्या सुविधा झाल्या आहेत, त्यामुळे माहीत नाही. पण म्हणजे 1-2 दिवस तरी असे येतातच, की मागून खायला लागेल. बरं. तर त्यामुळे मागताना तुमचा अहंकार जातो. म्हणजे अर्थात. त्याच्या आधीसुद्धा जातो, जेव्हा लोकं तुम्हाला देतील तरच मिळणार आहे म्हटल्यावर. आपण खरेदी करायचं नाहीये, तेव्हा तो हळू-हळू, हळूहळू एकेका पावली जातोच. वाह! आणि जीवनामध्ये खूप खूप जास्त बदल घडून येतो. आतमधनं आपण बदलतो. बरं. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींची खूपच म्हणजे क्रेज म्हणा, आवड म्हणा, जीवनशैली ज्याला आपण म्हणतो, म्हणतो. ती आपली खूपच बदलली जाते. बरं. तर त्या आणि तुम्ही म्हणालात, की परत येताना. हं. तर परत येताना आपण जी मैया आणलेली असते, तिचं काय करायचं? तर तिचं मुळात ती परत येईपर्यंत तिचं जलपरिवर्तन झालेलं असतं. हं, हं, म्हणजे काय आहे, की आपण जेव्हा समुद्र ओलांडतो, हं. म्हणजे नावेत बसून ओलांडतो आपण तो, तर कधी-कधी 6 तासाचा प्रवास असतो. तर आणि अगदीच छोटीशी नाव असते हां. ते पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो. हां, काही माणसं खूप घाबरतात तेव्हा, हां. की बाबा पोहचतोय ना असं टाईपमध्ये. आणि त्याच्यामुळे कसं आहे, की तेव्हा आपण जल शंकराला वाहतो आणि त्याच्यानंतर अर्धं जल वाहिलेलं असतं, ते समुद्राचं पाणी भरून घेतो. हं, मग अमरकंटकला जातो. अमरकंटकमध्ये परत एकदा अमरकंटकचं कुंड आहे. बरं. तर म्हणजे अमरकंटक पासून नर्मदा मैया सुरुवात सुरुवात. होते. तर तिथे पण एक पूजा असते वगैरे. हं. त्या तिथे आपण परत एकदा जल वाहतो कुंडामध्ये आणि कुंडामधलं जल घेतो. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा येतो ओंकारेश्वरला परत, तेव्हा आपण ते जल ओंकारेश्वरला वाहायचं असतं, अच्छा. मामलेश्वरला वाहायचं असतं आणि तरीही थोडंसं उरवायचं असतं. बरं. आणि मग ते जल तिथे परत संगम आहेच आहे. संगमातलं जल घेऊन ते जल परत त्याच्यात मिक्स करायचं, म्हणजे खूप सारं आपलं परिक्रमेतलं जल होतं ते, जलात जल मिळाल्यामुळे. हं. आणि मग ते घरी येऊन सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटू शकतो वाह! किंवा वेगवेगळ्या म्हणजे त्याची पण पूजा प्रकारे. असते. खरं तर जशी आपण परिक्रमा सुरू करताना कन्यापूजन केलेलं असतं, हो, तसं ते हो. कन्यापूजन आपण शेवटही करतो. अनेक वेळेला परिक्रमेत सुद्धा करतो. बरं. कारण की नर्मदा जयंती आली असेल, तर नर्मदा जयंतीचा उत्सव तिथे खूप मोठा असतो. हां, हां. नदीला साडी अर्थात. नेसवायची असा वाह! एक खूप छान तिथे प्रकार असतो. प्रकार. आणि मग ती साडी असते ती नेसवली जाते पहिल्यांदा ह्या तटापासून त्या तटापर्यंत, अशी हं. 1100-1200 स्क्वेअर बापरे! म्हणजे आपली 5 वारी असते ती, हो, अशी हो. एवढ्या वारी साडी असते. हां, आणि मग ती नेसवून त्याच्यानंतर परत आणली, की मग ती वाळवतात आणि मग ती प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. देतात. तर ती तशी एक साडी आहे माझ्याकडे हं. मैयाची. ते मला ती खूप जपून ठेवलेली. हं. आणि अगदी त्याची अशी ओढाताण असते ना, की मला हवी, मला हवी आहे. मग कोणीतरी म्हणतं, की तुमच्याकडे साडी आहे. मग मी म्हटलं, "ठीक आहे, मला साडी मिळाली आहे, तर आपण 2 तुकडे करूया. मी ओढणी म्हणून वापरते, तुम्ही ओढणी म्हणून वापरा." हां, हां. असं पण ती छान, असं तो एक एक्सपिरियन्स खूप छान असतो. ओके. आणि मग आपण
तिथे पण कन्यापूजन करू शकतो आपण. अनेक ठिकाणी कन्यापूजन करू शकतो म्हणण्यापेक्षा करावं, हम्म. सामर्थ्य असेल त्यांनी करावं. बर आणि कढाईचा प्रसादाला तिथे खूप महत्व आहे. बर म्हणजे आपल्याकडे गोडाचा शिरा असतो, हा हा तिथे तो आटा म्हणजे आपण जे पोळी किंवा हो चपाती म्हणतो, गव्हाचं हो पीठ असतं त्याच्यानी तिथे ती कढाई बनते. बर आणि गूळ वापरला जातो त्याच्यामध्ये. बर साखर हां, गूळ वापरला जातो आणि कढाई बनते आणि कढाईचा नैवेद्य मैयाला फार प्रिय आहे. ओके किंवा तो कन्यापूजनात पण कढाईचा नैवेद्याला फार महत्त्व आहे. महत्व आहे. आणि मैयाने माझे इतके लाड केले की लॉकडाऊन असून सुद्धा म्हणजे मला माहित होतं की मी परत आल्यावर नाही होऊ शकणार आहे हा कन्यापूजन. तर मग तिकडे ओंकारेश्वरला मला एक घर मिळालं की ज्यांच्याकडे मला पूजन पूजन करण्यासाठीचं भोजन करायला त्यांनी जागा दिली वा आणि आजूबाजूच्या मुली बोलवून कन्यापूजन पण करायला दिलं. वा आणि अशा पद्धतीने अगदी मैयानी मला असं फुलासारखं जपलं अख्ख्या परिक्रमेमध्ये. अगदी मला काहीही आजारपण नाही आलं का, माझ्या पायांना फोड नाही आले का, काहीही न होता. आणि मी जितके स्वीट्स परिक्रमेत खाल्लेत तितके मी आयुष्यात तोपर्यंत नव्हते खाल्ले. नव्हते खाल्ले. अच्छा. इतके तिने लाड करून मला आणून सोडलं. तिचे खूप 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 तिला प्रणाम आहे. वा एवढं सुंदर ताई तुम्ही सांगताय. आता आपण पॉडकास्टच्या मिड पॉईंटला आलेलो आहे आणि नेहमी तुम्ही जे पाहता की माझी वेगळी एक क्लिप येते त्याच्याऐवजी आता मीच सांगतो, कारण मला माहिती तुम्हाला इंटरप्शन आवडत नाही. आत्तापर्यंत तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येतं. तुम्ही ताईंचे अनुभव ऐकतायत, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचवता येतील. त्याच्याचसोबत खाली एक हाईपचं बटन आत्तापर्यंत तुम्ही बघताय तर आलेलं असेल, ते हाईपचं बटन पण टॅप करा, म्हणजे हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. ताई, आता आपण आपल्या मेन विषयाकडे येऊयात. 84 कोस परिक्रमा किंवा यात्रा काय असते? ही यात्रा कुठून असते? फक्त 84 कोस म्हणजे ही सुद्धा किती दिवसातून होते? ह्याचे काय नियम असतात? आणि आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही ही यात्रा लोकांसाठी म्हणजे करून पण घेता. सो मग आम्हाला आता सगळे डिटेल्स तुमच्याकडून ऐकायचे आहेत. खूप छान. ॲक्च्युली मी तुम्हाला तेच म्हणत होते मगाचपासनं की सर्व परिक्रमा जे मी सुरुवातीला म्हटलं हां की निसर्गाजवळ पोचणाऱ्या आहेत. परिक्रमा म्हणजे वर्तुळ आहे, म्हणजे ज्याला अंत नाही. करेक्ट. तर आणि परिक्रमा ही अनेक तीर्थस्थलींची होते. म्हणजे आता आपण नर्मदा परिक्रमा पाहिली, ती पण नदीला परिक्रमा असली तरी पण आपण त्याच्यामध्ये भरपूर तीर्थस्थलीचं दर्शन घेतो. हां तसंच अगदीच तसंच साधर्म्य आहे. फक्त नर्मदा परिक्रमा हे तप आहे, त्यामुळे ते एकट्याने करायचं आहे. बर पण जेव्हा आपण 84 कोस परिक्रमा म्हणतो ती मज्जेने करायची आहे, भक्तीची परिक्रमा आहे. वा खूप खूप मित्र मैत्रिणींना घेऊन करण्याची आहे. वा म्हणजे इथे आपण एकटा आनंदी असतो, इथे आपण सगळ्यांबरोबर असलो की जास्त आनंदी असतो. कारण की कन्हैया आहे, लल्ला आहे, हां छोटासा बाळ आहे तर तो सवंगड्यांशिवाय कसं बरं वाटेल. आणि मग त्याला आपण सवंगड्यांशिवाय गेलो तर कसं बरं वाटेल. वा राधाराणी सख्यांबरोबर असते कायम. राधाराणी एकटीच बसली आहे असं नाही होत असं नाही. कधी. तर ती सख्यांबरोबर असते, तर आपल्या सख्यांना आपण घेऊन जायला हवं. ओके. तर हा आवाज मला तिथून आलाय बेसिक. ही भक्तीची यात्रा आहे. बर रज की धूल ह्याला पण तिथे खूप महत्व आहे. गोवर्धन पर्वताला अत्यंतिक अधिक महत्व आहे. हां जमुना मैयाला तर खूपच महत्व आहे, कारण जमुना मैया, गोवर्धन पर्वत आणि रजकी धूल हे 3 अशा म्हणजे ह्यांना प्रत्येक नदीला आपण म्हणजे सजीवच मानतो. हो कारण मुळात तीच सगळ्यांना जीव देत असते, जीवदान ती करते. तर आपण प्रत्येक नदीला सजीव मानतो. तर हे साक्षीदार आहेत लल्लाच्या सगळ्या बालक्रीडांचे. आणि
राधाराणी बरोबरच्या त्याच्या रासक्रीडांचे हे साक्षीदार अजूनही आहेत. हम्म. 5,000 पूर्वीपासून ती वाहतीये, तर ती या सगळ्याची साक्षीदार आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे तिकडे ना भाव वेगळा आहे. बर. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तिकडे भाव वेगळा आहे. आपल्याकडे इथे श्रीकृष्ण कोण असतो? गीता सांगणारा, बरोबर. तो श्रीकृष्ण असतो. पण तिकडे लल्ला आहे, हा. छोटूस. बालरूप. तर बाळकृष्णाला आपण एवढं काय, म्हणजे सगळ्यांच्या देवारात बाळकृष्ण आहे, पण बाळकृष्णाला आपण आपल्या मनामध्ये गीता सांगणारा श्रीकृष्ण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जास्त प्रतिमा. पण तिकडे जो लल्ला आहे, तर मंदिर 8 वाजता उघडतं, कारण की लल्ला आहे ना, छोटू लल्ला पहाटे नाही उठत, काकड आरती नाही होत त्याची, तो 8 वाजता उठतो. बर. त्याच्यानंतर मग तो दुपारी गाई चरायला जातो, म्हणून मंदिर बंद असतं. बर. आणि मग संध्याकाळी तो गाई चरून आला की उघडतं. हे जे भावविश्व आहे की जो अजूनही लल्ला आहेच आहे तिथे, ते आपल्याकडे नाही. म्हणजे हा जो भक्तीचा अभाव आहे ना, म्हणजे आपल्याकडची माणसं भक्त नाही आहेत का? आहेत, पण जो तो भाव आहे तो आपल्याकडे नाही. म्हणजे आता परवाच्याच दिवशी मी एक लेक्चर ऐकलं एकांचं, तर त्यांनी असं म्हटलं मला नाही, लेक्चरमध्ये, की रावणाला बरेच जण भक्त म्हणतात बरं का, त्यांनी खूप तपश्चर्या, पण रावण काही भक्त नव्हता बरं का. कारण काय, की त्याला साधन म्हणून शिव हवा होता, त्याच्या इच्छापूर्तीचं साधन म्हणून त्याला शिवा हवा. आणि मग त्यांनी देव पण कुठला एकदम असा पटकन प्रसन्न होणारा शिवा पकडला, की बाबा माझ्या इच्छा पटकन पूर्ण होऊन जातील. तर ते साधन आहे. आणि साध्य म्हणजे भगवंतालाच साध्य करायचंय, ही भक्ती आहे. तर म्हणजे राधाराणी ही भगवंतमय होऊन गेली आहे ना, बरोबर. तर ही भक्तीची परिसीमा आहे की आपण भगवंतमय होऊन जाणं. तर ते जे भाव आहेत ना, ते आपल्याला तिथे गेल्याशिवाय नाही मिळत. ओके. आपण गोवर्धन परिक्रमा पण त्याच्यामध्ये करतो. आपण गोवर्धन पर्वताची तर सर्वांना गोष्ट माहिती आहे, उंगलीवर इंद्राचा अहंकार मोडण्यासाठी श्रीकृष्णाने उंगलीवर गोवर्धन पर्वत उचललेला. तर आपण तिथे 56 भोग करतो. म्हणजे आपण जेव्हा जातो आपल्यातर्फे, तेव्हा आपण तिथे 56 भोग, पूजा वगैरे असं सगळं करतो. तिथे खूप सारे तीर्थस्थली आहेत आणि 12 वनं आहेत आणि त्याच्या कुंड, अनेक कुंड आहेत, अनेक संगम आहेत. आता मी परत एकदा म्हणते की सगळ्या परिक्रमांमध्ये साधर्म्य आहे, भाव वेगवेगळा आहे. आता 999 नद्या नर्मदा नदीला पण मिळाल्या आहेत. आणि आपण जेव्हा यमुना नदी म्हणतो, तेव्हा तिला पण आपण जेव्हा परिक्रमेत पाहतो, तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला संगम पाहायला मिळतात आणि कुंड तर आहेतच आहेत. भाव किती वेगळा आहे, म्हणजे एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. एक दिवशी भोले शंकर आपले म्हणाले की हे काय ह्यांचं रासलीला मला पण एक्सपिरियन्स करायची, तर मला जायचंय. तर राधाराणीच्या सख्या होत्या, सख्यांच्या पण मताला महत्व आहे. तर ललिता सखी म्हणाली की नाही, आमच्याकडे फक्त श्रीकृष्णच येऊ शकतो, पुरुष एकमेव येऊ शकतो, बाकी कोणाला आम्ही अलाउड नाही करणार. तर मग आता काय करायचं? तर शंकर भगवंतांना तर रासलीलेचा अनुभव घ्यायचाच होता काही करून. मग त्यांनी स्त्री रूप धारण केलं, स्त्री वेश केला आणि रासलीलेमध्ये सम्मिलित झाले. पण मग त्यांना तो भावच येत नव्हता की मला का नाही, गोपिका कशा एवढ्या भावपूर्ण आहेत आणि मला तो भाव का नाही येते. मग तिकडे एक मानस कुंड आहे राधाराणीचं.
मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही या मानसकुंडात डुबकी मारा आणि या, बर. कारण ते राधेचं कुंड आहे, तिथे भक्तिभाव आहे. जोपर्यंत तुम्ही तो नाही अंगीकारत तोपर्यंत तुम्हाला ह्या रासलीलेत मजा नाही येणार. नाही. तर त्याच्यामुळे मग त्यांनी तिथे डुबकी मारली आणि मग ते रासलीलेत सहभागी होऊन मग त्यांना तो आनंद. अनुभव आला. पण म्हणजे त्यांना पण इतकं आकर्षण वाटावं, इतकं रासलीला जर असेल तर मग आपल्याला आकर्षण वाटायला काहीच हरकत नाहीये, हो की नाही? तर एकंदरीतच तीर्थस्थली तिथे आहेत. साधारणपणे आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आपण 85 देवळं बघतो. बर. हां, वृंदावन आणि मथुरेमधली 15 आणि बाकी परिक्रमा मार्गामधली 75, म्हणजे बाकी 70 वगैरे अशी एवढी आपण देवळं बघतो. अनेक कुंड आहेत, म्हटलं तसं वनं आहेत, निधिवन आहे, बरेच सारी वनं आहेत. त्याच्यानंतर संगम अनेक आहेत. आपण जेव्हा पहिल्यांदा जातो तेव्हा आपण आधी अनुष्ठान करतो, बर. पूजा वगैरे करतो. आता आम्ही विशेष सांगायची गोष्ट म्हणजे सामूहिक विष्णू सहस्त्रनाम अरे वा. ऑनलाईन करतो आहे रोज सकाळी 11 वाजता. बर. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचा विष्णू यागही करणार आहोत. बर. तर ते असेल तेव्हा बोलू आम्ही तुम्हाला. हो. पण त्याच्याऐवजी मग तिथे आम्ही विष्णू सहस्त्रनामाची आवर्तनं, त्याच्यानंतर गीतेचे पारायण असं करून त्याच्यानंतर मग मैयामध्ये स्नान, मैयाची पूजा, मैयाची आरती, जशी गंगा आरती असते ना तशी यमुना आरती पण असते. आणि तशी खूप सुंदर, अतिशय सुंदर यमुना आरती असते. महाराणी म्हणतात आणि तिथे यमुना महाराणी, यमुना महाराणीची आरती असते. आणि त्याच्याने आपल्याला खूप सुंदर वाटतं. दिवे सोडलेले बघायला पण खूप छान वाटतं. आणि कोणी असं पण म्हणतात की दिवे सोडून पाणी नका खराब करू, त्याच्यासाठी आपण सगळं नैसर्गिक गोष्टी ज्या पाण्यामध्ये इको फ्रेंडली बाउल्स असतात जे पानांनी बनलेले, त्याच्यामधनं आपण ते दिवे सोडतो. आणि आरती तिथे एक महाराजजी आहेत, त्यांची आरती असते, तिथे आपण आरती करतो. त्याच्यानंतर मग आपली म्हणजे पूजा वगैरे, जशी आपण परिक्रमा उचलतो तशी मग आपण आपली परिक्रमा दुसऱ्या दिवशीपासून सुरू करतो. किती दिवसांची असते ही परिक्रमा? ही परिक्रमा आहे ना, ती 7 दिवसांची परिक्रमा असते. 2 दिवस वृंदावन आणि मथुरा च्या दर्शनासाठी असतात. आता समजा माझ्या बाबतीतलं म्हणतात म्हणजे आमचं राधारमणजी यात्रा परिवार असं आहे, तर तो आमचा परिवार आहे, ती कंपनी नाही, ती प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही. तर तिच्यामधनं आपण जो खर्च येतोय तो आपण विभागून घेतोय. तर त्यामुळे ती अतिशय स्वस्तातली परिक्रमा होऊ शकते. आजकाल लोकांना खूपच जास्त सुविधांची गरज असते, म्हणजे की ज्या शरीर धर्मानुसार आवश्यक वाटणाऱ्या असतात कधी कधी, तर त्या सुविधांमधून आपण करणार असलो तरी, म्हणजे आता उन्हाळा वगैरे आहे तर AC गाड्या आहेत, AC राहण्याची व्यवस्था आहे. अशा सगळ्या पद्धतीने आपण म्हणजे रोज आपण सकाळी चालू करतो परिक्रमा. त्याच्यानंतर 5-6 देवळं बघितली जातात. मग आपल्याला आपलं दुपारच्या जेवणाची वेळ होते आणि मग उरलेली 5-7 देवळं असं आपण रोजचं रुटीन ठेवतो. आणि फक्त देवळंच नाही तर कुंड वगैरे तर देवळाच्या बाजूला असतात. आणि भाव घेऊन गेलो ना, रमण रेती म्हणून एक स्थान आहे, तर इतकं सुंदर आहे ते, म्हणजे वर्णनातीत आनंद मिळतो तिथे. कारण काय आहे की रेत आहे, सरळ सरळ रेत आहे, रमण रेती. त्या रेतीमध्ये आपण अक्षरशः माणसं लोळत असतात आणि आनंद घेत असतात की रज की धूल, ह्या धुळीत श्रीकृष्णाची पावलं कधीतरी पडली आहेत, आत्ता पण ती मी अनुभव करू शकतो अशा प्रकारे. किंवा जसं आपण
गुलाल एकमेकांच्या अंगावर उडवतो तसं तर रेती उडवतात किंवा बर फुगड्या घालतात किंवा काय आपल्याला हवंय ते तिथे तिथे म्हणजे त्या धुळीचं जास्तीत जास्त माझ्यामध्ये मी अंतर्भाव करून घेईन की ती मी त्या धुळीला स्पर्श करीन की जेणेकरून मला श्रीकृष्णाच्या स्पर्शाची जाणीव होईल. वा अशा पद्धतीने ते खूप म्हणजे ज्यांनी ते अनुभवलंय त्यांना मला झालाय तितकाच आनंद झालाय. वा आणि दाऊजी असते म्हणजे आता बघा दाऊजी म्हणजे श्रीकृष्णाचे मोठे बंधू. बर तर तिथे दाऊजींचं मंदिर आहे कारण काय की तिथले राजा दाऊजी आहेत. जरी श्रीकृष्ण भगवंत असले तरी मोठ्या भावाचा मान कुठेही हल्ला नाहीये अच्छा आणि तिथे ते राजा आहेत. बर कारण की श्रीकृष्ण द्वारकेला नंतर निघून गेले. हम्म. ती भूमी राधाराणीची भूमी आहे. राधाराणी राणी आहे तिथली बर कारण ती कायम राहिली आहे तिथे. ओके शेवटी श्रीकृष्ण तिथून दुसरीकडे गेले होते. त्यांचं फक्त बाललीला आहेत तिथे. पण त्या ज्या थाळीमध्ये जेवलेत तर आता ती थाळी आहे दगडामध्ये. आणि मग कितीक सारे लोक असं पण करतात की आपल्या इकडनं आम्ही बनवलेलं काहीतरी तिथे प्रसाद म्हणून ठेवतात वगैरे. तर ती थाळी आहे. तर थाल एखाद्या ठिकाणी त्यांचे पावलं उमटलेली आहेत छोटीशी छोटीशी. बर श्रीकृष्ण आणि राधाराणीचा विवाह ब्रह्मदेवानी लावला. ती विवाहस्थली तिथे आपण भेट देतो जिथे कित्येक जण येऊन आपलं लग्न वा लावतात किंवा तरुण तरुणी आपल्या लग्नासाठी जोडीदारासाठी तिथे नवस बोलतात. अशी एक स्थळी आहे श्रीकृष्ण आणि राधाराणीच्या विवाहस्थळी. बन्सीवट आहे जिथे आपल्याला खूप मन एकाग्र करून ऐकलं तर बन्सीचे सूर आपल्याला झाडातनं ऐकायला येतात. असं एक बन्सीवट आहे. तर अशा अनेक म्हणजे आपल्याला नेत्र विस्फारवणाऱ्या गोष्टी आहेत तिथे. बर आणि खूपच सुंदर मनामध्ये भाव येत जातात. आणि 84 कोस विषयी हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की 84 योनींमधनं आपली जी जन्म मृत्यूची प्रवास यात्रा आहे ती संपून जाते. जी आपली पापं आहेत ती संपून जातात आणि आपण आपली वाटचाल मोक्षाकडे होते. मोक्षप्राप्ती होण्यासाठी ही 84 कोस परिक्रमा भरपूर लोक करत असतात. बर कारण एकेका पावलागणिक आपलं एक एक पाप गळून पडतं असं म्हटलं अच्छा. जातं. परत जेव्हा श्रीकृष्णाच्या आईवडिलांना असं वाटलं की आम्हाला आता तीर्थयात्रा करायची आहे. तर तीर्थयात्रा करायला कशाला हवी आहे? तर मी सगळी तीर्थ इथे आणून देतो ना तुम्हाला. अच्छा असं कृष्ण भगवंत त्यांना म्हणाले. आणि भगवंतांनी आव्हान केल्यावर सर्व तीर्थ तिथे प्रकट झाले. प्रगट झाली. तर त्यामुळे आपल्याला चारधाम म्हणू नका, जगन्नाथ भगवंत म्हणू नका, सर्व तीर्थांचं आपल्याला तिथे दर्शन घेता येतं. दर्शन घेता येतं आणि खूप सुंदर वाटतं. तर गंमत सांगायची म्हणजे केदारनाथला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही ते केदारनाथ चढून गेले आणि रात्री आम्ही तिथे मुक्काम घेतला होता आणि मग 2:30 वाजता आमची पूजा होती. आणि इतकं तिथे थंडी आहे ना, म्हणजे सगळीकडे बर्फच आहे म्हटल्यावर तूप इतकं घट्ट झालं होतं की ते किती कुरतडून काढा, अगदी गरम करा, हे करा, ते करा, ते वितळून म्हणजे लेप लावण्या इतकं, म्हणजे असं थोडासा कणकण निघायचं पण लेप लावण्या इतकं निघत नव्हतं. मग शेवटी ते पंटीवर खूपच तास वितळून मग ते लावला. पण जेव्हा इथे होतं तेव्हा ते पण वरती जाऊन आहे, थोड्या पायऱ्या चढायला लागतात. तर माझ्या मनात आलं की तिकडे मला तूप लावताना किती त्रास झाला, आता इथे माझ्याकडे तूपच नाही आहे. इथे किती सोपं होतं. ऊन आहे 84 कोसमध्ये ऊन आहे तर मला किती छान तूप लावता आलं असतं. असं मनात विचार पायऱ्या चढतेय
आणि तिथे कोणीतरी पाण्याची बाटली विकायला होतं. म्हणजे आता बरोबर आहे ना, ऊन आहे, पायऱ्या चढायच्यात, असं काहीतरी लोकं विकतात. म्हटलं, "अरे, पाण्याची बाटली का रे? तूप विकायला पाहिजे होतंस." असं करून मग पुढे जातो आपण. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे लाईन होती थोडीशी आणि त्या लाईनीत माझ्या अगोदर उभ्या राहिलेल्या 3 आज्या होत्या. त्यांनी सगळं आणलं होतं. तूप, हे, ते सगळं. आणि मी न मागता त्या आजी आपणहून मला म्हणाल्या, "ये तूप आप लगाओ." बापरे! म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे, की माझ्या मनात येतंय, की मला तिथे तूप नीट मनापासून लावता आलं नाही आणि इथे शक्य आहे तर माझ्याकडे तूप नाहीये. तर राधा-राणी सगळ्या इच्छा पूर्ण करते तिथे वाह! सुद्धा. वाह! म्हणजे त्यात आजींनी मला अगदी त्यांच्या सगळ्या पूजेतल्या गोष्टी देऊन माझ्याकडनं म्हणजे आप भी लगाव करून तुम्हाला ती संधी ती त्यांनी. संधी मला मिळाली. खूप वाह! छान वाटलं. तर अशा पद्धतीने खूप छान अनुभव येतात. म्हणजे आपण तिथे राधा-राणीच्या जगात असतो. आपण सगळे आपली म्हणजे असं म्हणतात सगळी पापं धुतली जातात ना, तसं सौख्य पण प्राप्त होतं. तिकडून आपण येतो ना, तर आपल्यामध्ये बदल झालेलाच असतो. असतो. म्हणजे तो अगदी आमूलाग्र म्हणणार नाही मी, पण बदल झालेला असतो. निश्चितच. कारण की आपल्या भक्तीमध्येच म्हणजे हा भक्ती आपली संपलेली असते, हां. की बाबा मी आता 5 नारळ ठेवतो, मला परीक्षेत इतके मार्क मिळवून दे. ही भक्ती आपल्यामधनं गेलेली असते. गेलेली असते बऱ्यापैकी. आणि म्हणजे म्हटलं तर त्या लोकांची मी क्षमा मागते हां. नाही, हे अ, आपण जस्ट बोलता बोलून तर गेलो. हां, पण म्हणजे हा जो आपण एक व्यावहारिक गोष्ट असते, तर ती आपल्याला थांबते तिथे. म्हणजे कळतं, की भक्ती काय आहे? ह्याचा जर खरा अनुभव घ्यायचा असला, तर आपल्याला तिथे 84 जाण्याशिवाय काय कोस तर. पर्याय नाही. 84 कोस परिक्रमा आणि खूप सुंदर, सुंदर मंदिरं पण आहेत. दिसायला एस्थेटिकली सुंदर राजवाड्यांमध्ये वगैरे पण आहेत. बरं. आणि काही-काही अगदी त्यांची त्या जुन्या शैलीतली. टाईपची, त्यावेळेची अशा टाईपची पण आहेत. म्हणजे बरं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव. नयनरम्य अनुभव मिळतात, की त्यावेळेला कसं असेल, आता कसं आहे. खूप सुंदर बांधलेलं नवं-नवं असं पण आहे आणि जुनं-जुनं पण आहे. बरं. पण सगळ्याचा जर अनुभव घ्यायचा असला, तर तिथे आल्याशिवाय काही पर्याय पर्याय नाहीये. नाही. पण मग ताई आता जर कोणाला यायचं असेल, या हं. यात्रेत सहभागी व्हायचं असेल, तर ते कसे सहभागी होऊ शकतात आणि ह्याची काही तुम्ही जसं म्हणालात, की नॉमिनल तुम्ही फी घेताय, तर त्याविषयी आम्हाला सांगा? ही यात्रा आहे ना, मुळात कधी करायची? हं, तर ती कार्तिक महिन्यात, हं. चैत्र महिन्यात म्हणजे चैत्र पौर्णिमेपासून, कार्तिक पौर्णिमेपासून किंवा अधिक महिन्यात. ह्या 3 मुळातच पवित्र महिने आहेत आणि तेव्हा ही यात्रा रेकमेंड केली जाते बरं. पूर्वापारापासून. बरं. परंतु जर का म्हणजे परंतु नाही, आत्ता आपल्याला कार्तिक महिना संपलेला आहे हो. आणि चैत्र महिन्यामध्ये 20 तारखेला आम्ही ही यात्रा नेणार आहे. 20 मार्च. 20 मार्च. 20 मार्च ते 31 मार्च आपली ही यात्रा आहे आणि त्याला जोडूनच आपण असं एक कंबाईन ट्रिप केली आहे, की ज्याच्यामध्ये अयोध्या, वाराणसी, चित्रकूट आणि प्रयागराज वाह! असं एकत्र घेतोय. परत येताना आपण विमानाने येणार आहोत. कारण बरं. आता खूप दिवस होत आहेत, तर मग हो. लोकं कंटाळली असतील असं बरोबर. गृहीत धरून. म्हणजे घरी जायचंच असतं. बरोबर. काही झालं तरी लोकांना आणि ते वेळेत जायचं असतं. म्हणजे आता होमसिक व्हायच्या आत जायचं असतं. हां. तर त्याच्यामुळे कारण बाहेर किती सुंदर असलं तरी एक घर बोलवतं घर आहे. आपल्याला. तर त्यामुळे येताना विमानाने. कारण परत एकदा खूप तासांचा प्रवास नको. तर अशा पद्धतीने ही आमची 20 मार्च ते 7 एप्रिल यात्रा आहे आणि मग अधिक महिना आहे. आता अधिक महिन्यात तिकडे आपण 2 जूनला सुरू करतोय. तो पण आपण पिरियड अशा पद्धतीने 2 जून ठरवलंय. तारीख ठरवली आहे कारण की अधिक महिन्याचा पहिले जे 2 आठवडे आहेत ते खूप उन्हाचे असतील. अच्छा. मग त्या मानाने जूनमध्ये पावसाळाही सुरू झाला नसेल आणि
ऊनही ऊन पण उतरलं असेल, थोडंफार कमी झालं असेल ओके. तर त्रास व्हायला नको. ज्येष्ठ नागरिक पण असतात, हम्म. त्या दृष्टीने आपण ते ना पावसाळा ना उन्हाळा अशा मधल्या थोड्याशा प्लेझंट वेळेमध्ये आपण ती 2 जूनला अरेंज केलेली आहे. त्याची आणि जर फीस त्याच्यासाठी कोणालाही यायचं असेल तर आपण माझा फोन नंबर देऊया किंवा आपलं जे पॅम्पलेट आहे ते तुम्ही दाखवू शकता. हो. माझा नंबर आहे 9890429469 आणि माझ्या कंपनीचा नंबर आहे 9156326675. बर. तर हे नंबर आता लगेच लिहून घेणं तरी शक्य नसेल, तुम्ही स्क्रोल हो. करू शकता ते. तर अशा पद्धतीने ज्यांना यायचं असेल नक्की सगळ्यांनी या. खूप सुंदर एक्सपिरियन्स होईल. आणि अर्थात कसं आहे की तुम्ही म्हणालात इकॉनॉमिकल, तर इकॉनॉमिक्स हे तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांवरच अवलंबून असतं. अर्थात. आता मला एक कोणीतरी असं म्हणालं की मला ट्रेनमध्ये नाही झोप लागत, मला प्लेनच पाहिजे. जर असं असेल तर तुम्हाला तो कॉस्ट असणार आहे त्याची. बरोबर. एक माणूस मला म्हणाला की मी शेअर नाही करू शकत, म्हणजे 2 शेअरिंग पण नाही चालणार, मला माझी एकट्याची रूम पाहिजे. असं पण असू शकतं, म्हणजे प्रत्येकाचे काय काय रिक्वायरमेंट्स असतात. तर त्या हिशोबाने तुम्ही प्राईज वर खाली होऊ शकते. पण बेसिक आपण एक नॉर्मल सर्वांना परवडेल अशी प्राईस घेतोय की जे 12-15 दिवस आपण नेतोय त्या हिशोबाने अगदीच नॉमिनल आहे. कारण आपली फक्त परिक्रमा जरी 7 दिवसाची असली तरी 1 दिवस आपला देवाचं काम करण्यात होणार आहे आणि नंतरचे 2 दिवस लोकल दर्शनासाठी होणार आहेत, जे मी 15 म्हटले देवळं. तर त्यामुळे 7, 8, 9 आणि 10 दिवस तर आपण तिथे आहोतच आणि 11व्या दिवशी आपण ट्रेन पकडून परत येणार आहोत. बरोबर. तर त्या हिशोबाने आपण अगदीच नॉमिनल चार्ज घेतोय. परत AC राहण्याची सुविधा, AC कारमधनं फिरतोय, जेवण आणि हो ते तर सात्विक आहेच आहे ते. आपलं असं असतं की सकाळी आपण उठल्यावर चहा कॉफी जे काय आहे ते, मग 7 वाजता 7:30 वाजता 7 वाजता साधारण एक चहा आणि त्याच्याबरोबर नाश्ता, आणि मग आपण गाडीत बसतो नाश्ता करून, मग आपण दर्शना सुरुवात करतो, मग जेवण, मग रात्री परत आल्यावर परत जेवण. अशा पद्धतीने आपलं परिभ्रमण असतं. आणि आपण 2 बिस्लेरी देत असतो. आणि त्याच्याबरोबरीने जे काही म्हणजे आपल्याकडे जर जास्तीत ज्येष्ठ असतील तर आपण एक व्हीलचेअर पण घेतलेली असते. तर म्हणजे की कोणाला त्रास नको कुठल्याही पद्धतीचा व्हायला, अशा पद्धतीने आपण म्हणजे सुविधा देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून लोकांनी एन्जॉय करावं. एन्जॉय, कारण काय, एन्जॉय म्हणण्याचा उद्देश वेगळा आहे. आपल्या इकडे देवळात आपण गेलो, पाया पडलो, आपलं काय असेल ते नामस्मरण केलं किंवा काय आणि बाहेर आलो, असं असतं. तिकडे वेगळं आहे. तिकडे काय आहे की देवळात गेलो, भजन केलं, कधी कधी फुगड्या घातल्या, कधी कधी गरबा खेळला, अशा पद्धतीचं तिथले दर्शन आहे. की म्हणजे कारण ते राधाराणीचं जग आहे. मी आधीच सांगितलं तसं की ते राधाराणीचं जग आहे, ते आपलं जगच नाही. तर त्यामुळे कधी कधी गरबा आहे, कधी कधी तिथला एक राधाराणीचा ड्रेस पण मिळतो तिकडे, स्पेशल आहे तो. तर तो राधाराणीचा ड्रेस तिकडचा स्पेशल आहे. मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा 2 घेऊन आले आणि त्याला इथे खूप डिमांड आहे. मी ॲक्च्युली तो आज घालून यायला पाहिजे होता, प्रमोशनल, पण ठीक आहे. तर राधाराणीचा ड्रेस तिकडे खूप छान मिळतो. आणि लस्सी, खवा, खूपच आश्चर्याची गोष्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लाख गायींचे तिकडे गोशाळा आहेत. म्हणजे लाख गायी, काय म्हणतात काय, एवढ्या प्रचंड मोठ्या मोठ्या गोशाळा आहेत. आणि सगळे गायींना इतकं प्रेम करतात ना की आपण इमॅजिन नाही करू शकत. आता आम्ही चाललो तर कारमध्ये होतो,
एक मुलगा म्हशीत, खरं तर गाई पण नाही, म्हशी घेऊन चालला होता आणि त्याच्या हातात लाठी होती. तर तो आमचा गाडीवाला त्याला ओरडून म्हणाला, ए लठ्ठा क्यों लेके चल रहे हो, गैया लेके जा रहे हो ना. म्हणजे गाईला समोर दाखवायचा पण नाहीये लठ्ठा, इतकं तिला मान आहे, श्रीकृष्णाची आहे ना ती. तर त्यामुळे गायींना खूपच तिथे फारच प्रेमाची वागणूक आहे. आणि त्यामुळेच म्हणजे शुद्ध सात्विक ताजं दूध, त्याच्यामुळे ताजा खवा, ताजे पेढे, अशी सगळ्याची खूपच रेलचेल जंगल खूप मस्त, म्हणजे सात्विक शुद्ध जे काय आहे ते. आता तिथे ना कुठेही तुम्हाला मदिराची दुकानं, बार दिसणारच नाही. वा, चांगलं. कुठेही नॉनव्हेज मिळणारच नाही. रॉ मटेरियल मिळायचीच जागा नाही. ओके. तर म्हणजे इतकं तिथलं वातावरण सगळं सात्विक आहे. आणि म्हणजे हे तिथले सगळे लोक पाळता पण आहेत. कारण पाळणं म्हणजे आत्ता असतंच बऱ्याच ठिकाणी, पण ते पाळलं पण जात नाही. कधी कधी लोक काय ते मावे खाऊन थुकलेत बिकलेत असं काही दिसणार नाही. किती साऱ्या लोक स्वतःच्या घरचे बाळकृष्ण घेऊन येतात आणि त्या प्रत्येक कुंडामध्ये त्याला स्नान घालतात. आणि म्हणजे एक तर खूपच सुंदर सुंदर श्रीकृष्ण राधाराणींचे कपडे मिळणे, देवांचे कपडे, मला खूप आवड आहे देवांच्या कपड्यांची. तर ते देवांचे कपडे मिळणे, वैजयंती माळा, तुळशीच्या माळा किंवा जपमाळ्याच्यासाठीचे जे आपण गोमुखी म्हणतो, त्या इतक्या सुंदर सुंदर तिथे मिळतात ना की म्हणजे अगदी हरकून जायला होतं. आणि कचोरी ती पण खूप सुंदर. असं खाण्यापिण्याचे पण आपले खूप लाड होतात. आणि पण येताना मात्र ग्रुपने आल्यावर तुम्हाला खूप मजा येणार आहे, किंवा ग्रुपमध्ये आलात आमच्या तर खूप, तरी पण खूप मजा येणार. त्यासोबत ताई सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत. सो त्यांचे अनुभव तुम्हाला लाईव्ह ऐकता येतील. ते पण प्रत्येक वेळेला मी जाते आणि मलाच भेटायचं असतं त्यांना. कारण राधाराणी आणि श्रीकृष्णाला भेटल्याशिवाय मलाच बरं वाटत नाही. कारण एकदा गेलं खरंच असं आहे की राहवतच नाही, जायलाच वाटतं असं. वा वा ताई, एवढा सुंदर आपण पॉडकास्ट केला, एवढ्या मस्त गप्पा मारल्या. खरं तर ताई, पहिल्यांदा फेस करतात कॅमेरा असं कुठेही आत्तापर्यंत वाटलं नाही. आय एम शुअर तुम्हाला पण वाटलं नसेल. सो तुम्हाला जर 84 कोस यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जसं ताईंनी नंबर सांगितला आहे तसा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यांच्या कंपनीचा नंबर दिलेला आहे. त्या सांगत असताना तुम्हाला बाजूला फोटो आणि पॅम्पलेट आणि बाकी इन्फॉर्मेशन तर मिळालीच असेल. त्यामुळे लवकरात लवकर सहभागी व्हा. ताईंनी सांगितले त्याप्रमाणे डेट्स आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही एनरोलमेंट करा, म्हणजे ताईंसोबत तुम्हाला अनुभवता येईल ही सगळी यात्रा. खूप छान, बरं सांगितलं. त्याच्यावरनं मला असं आठवलं की आत्ता आपण हा साधारण मार्चमध्ये तुम्ही बघत असाल तर आपल्याला 25 मार्चच्या आत जून म्हणजे अधिकस्य अधिकम फलमचं अधिक महिन्याच्या साठीचं नावं नोंदवायला लागतील, कारण आपल्याकडे 60 दिवस आधी रेल्वे रिझर्वेशन होतं. तर त्यामुळे आपल्याला 1 एप्रिलच्या आत आपल्याला रेल्वे रिझर्वेशन करायचं आहे. मग आपल्याला 25 तारीख आपण शेवटची देतोय. अगदी लवकरात लवकर खरं तर सगळ्यांनी भरा, कारण की आता हे इतकं पॉप्युलर पॉडकास्ट आहे की आमच्या जागा भरून जाण्याची शक्यता जास्त आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा अशी एक विनंती आहे. नाही, आय एम शुअर ताई, भरपूर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना अशा यात्रा करायची खूप इच्छा असते आणि ते लवकरात लवकर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ताईंनी सांगितल्याप्रमाणे कस्टमाइज्ड पॅकेज आहेत त्यांचे काही. सो जसं ताई म्हणाल्या होत्या की जर तुम्हाला रेल्वेनी किंवा फ्लाईटनी किंवा तुमच्या रूम किंवा अकोमोडेशनच्या रिक्वायरमेंट्स असतील त्याप्रमाणे ताई तुम्हाला सगळ्या गोष्टी कस्टमाइज पण करून देणार आहेत. सो ते पण लक्षात ठेवा. लवकरात लवकर एनरोल करा. ताई, तुम्ही आलात, एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आय एम शुअर पार्ट 2 तुम्हाला जर हवा असेल तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आपण ह्याचा अजून पार्ट 2 घेऊन येऊ आणि तुमच्या ज्या बाकी अजून परिक्रमा आहेत
त्याविषयी पण आम्हाला प्रेक्षकांना ते पार्ट 2 मध्ये सांगायला नक्की आवडेल. नक्की नक्की मला पण खूप आनंद वाटला आणि खूप खूप तुमचे आभारी आहे की तुमच्या माध्यमातनं म्हणजे खरं सांगू तर 84 कोस परिक्रमा ही आपल्याकडे महाराष्ट्रात खूप काही लोकांना माहिती नाही. तर ती माहिती तरी लोकांना मिळेल अशी मला अपेक्षा वाटते की मी माहिती पोचवली की नाही ते तुम्ही ठरवा. पण देऊ तेवढी माहिती कमीच असते शेवटी. एक्सपिरियन्स केल्याशिवाय काय खरं नाही. तर त्यामुळे नक्की एक्सपिरियन्स करायला आमच्याबरोबर नक्की या. खूप Yes. खूप आभार तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे, योगेशजींचे आणि ह्या सगळ्या ताई दादांचे सगळ्यांचे आभार. थँक्यू ताई. आणि आमचं एक स्वीट टॉक्स पॉडकास्ट रिच्युअल आहे की पॉडकास्ट एंड करताना मी फिस्ट पंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.